आजही रडू रडू बाबांचं नाव घेऊन सांगतात, बाबांच्या कृपा आशीर्वादानं झालं. यांता म्हणतात मृदुनी कुसुमादपी संत महात्मे वरून कठोर होतात. दुःखाचा आघात झाला की संत महात्मे वरून कठोर होतात, आणि दुसऱ्याचं दुःख पाहिलं की संत महात्म्यांचं अंतकरण लवचिक होतं. असं संतांचं आहे. साधकानं कसं राहावं सांगितलेलं आहे. दुःखाचा आघात झाल्यानंतर साधकानं आपलं अंतकरण कठोर करून दुःख सहन करण्याची क्षमता आपल्या अंतकरणामध्ये ठेवावी, आणि दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर आपलं अंतकरण त्याच्याकरिता परोपकारासाठी प्रयत्न करावा. हा कासवाचा वरचा गुण स्वभाव सांगितलेला आहे. आणखी कासवाचे हा बाह्य स्वरूपाचा आपण विचार केला, कासवाच्या काही आंतर स्वरूपाचा आपल्याला विचार करायचा आहे. कासवाच्या ठिकाणी बरेच गुण घेण्यासारखे आहेत. त्याच्यामध्ये कासवाचा पहिला गुण आहे अनालस्यम, दुसरा कासवाचा गुण आहे नैरंतर्य, तिसरा कासवाचा गुण आहे लक्ष एकाग्रता, चौथा कासवाचा गुण आहे अशीघ्रकारिता, आणि पाचवा कासवाचा गुण आहे सहजगता. हे 5 कासवाचे गुण अत्यंत परमार्थिक साधना करणाऱ्या साधकाकरिता तर अत्यंत उपयोग आहेत महाराज. साधना बोधक अशा प्रकारचे ते दृष्टांत आहेत. कासवाच्या ठिकाणी कधीच आळस नसतो. बघा तुम्ही कासवाला तुम्ही बघितलं असेल, आळस न करता जे साध्य प्राप्त केलेलं आहे तिथपर्यंत तो पोहोचत असतो. आणि हा गुण बाबांच्या ठिकाणी होता. बाबांनी आपल्या जीवनामध्ये कधीच आळस केला नाही. 7ला कीर्तन म्हणजे 7ला कीर्तन सुरू होणारच. बेटावरचं कीर्तन 6:30ला म्हणले की 6:30ला सुरू होणारच. 9ला संपायचं म्हणले की 9ला संपणारच. 3:30ला उठायचं म्हणले की 3:30ला उठणारच. हा बाबांच्या जीवनातला नियम होता. बाबांनी जीवनामध्ये कधी आळस केला नाही. दुसरा कासवाचा गुण आहे अशीघ्रकारिता. कासव कधी घाई करत नाही. सातत्य, कधीच घाई करत नाही. सावकाश सावकाश. तसं परमार्थाची साधना करत असताना घाई कधी करू नये महाराज. तुका म्हणे येते न चले तातडी, प्राप्त काळ घरी आल्यावेन. परमार्थाची साधना करत असताना घाई काही कामाची नाही महाराज. फडफड करणारे दिवे जास्त काळ टिकत नसतात मौली महाराज. फडफड करणारे साधू संतन, फडफड करणारे दिवे जास्त काळ टिकत नसतात. आणि फडफड करणारे जर लईच आले तर कधीतरी जेलमध्ये जाऊन बसावं लागतं. आपल्या बाबानं 22-25 वर्ष एकांतामध्ये बेटावरती काढले. परिणाम हा ज्ञानदीपाचा दिवा आज तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये रवलेला आहे. सामान्य कार्य नाही महाराज. एवढे बाबांनी 22 वर्ष एकांतामध्ये त्या डोंगरावरती काढलं, ज्या डोंगरावरती कोण येतही नव्हतं. अशा ठिकाणी 22 वर्ष बाबांनी काढले. त्याच्यानंतर मग समाजामध्ये ज्ञान देण्याकरता पुढे झाले. म्हणून तर आज वारकरी संप्रदायाची पताका आणि धुरा मला तर वाटतं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, निलंगा तालुक्यामध्ये, इथं कर्नाटक, आंध्रामध्ये बाबांच्या कृपा आशीर्वादामध्ये चालू आहे. उगं मिळत नाही महाराज. एवढा समाज एकत्र करणं, एवढं जीव ओतून सेवा करणं सामान्य नाही. हे सगळं श्रेय बाबांच्या साधनेला जातं. नैरंतर्य, अशीघ्रकारिता कासवाचा गुण आहे. हाच गुण बाबांच्या ठिकाणी होता. तिसरा कासवाचा गुण आहे लक्ष एकाग्रता, एकनिष्ठता. कासवाला जर समजलं आपच्या तळ्यातलं पाणी संपलेलं आहे, इथून 10 किलोमीटर अंतरावरती पाणी आहे, कासव महाराज त्याला जर लक्षात आलं इथून 10 किलोमीटर अंतरावरती पाणी आहे, त्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय तो थांबत नाही. त्याला जर उचलून जरी बाजूला टाकलं तो पुन्हा तिथं येतो आणि तिथून त्या मार्गक्रमण करत असतो. तसं परमार्थ क्षेत्रामध्ये लक्ष एकाग्रता, एकनिष्ठता अत्यंत महत्वाची आहे. एकनिष्ठ जीवन झालं रे झालं, परमार्थ सफल झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाऱ्यांचा परमार्थ वयाच्या 42व्या वर्षी पूर्ण झाला. ज्ञानोबाऱ्यांचा परमार्थ वयाच्या 16व्या वर्षी पूर्ण झाला. कुठंतरी आपणही आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपण एवढ्या दिवसापासून परमार्थ करतोय, आपल्या परमार्थाला फल का येत नाही, आत्मपरीक्षण करावं. आणि आत्मपरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल आपली साधना, आपली निष्ठा कुठंतरी कमी पडते. फल देत असते ती निष्ठा, फल देत असते. आणि ही निष्ठा बाबांच्या ठिकाणी दिसून येते महाराज. बाबांनी ज्ञान ग्रहण करण्याकरता कुठल्या संस्थेमध्ये प्रवेश केला नव्हता. ज्ञान ग्रहण करण्याकरता कोणत्या गुरुला जाऊन शरण गेले नव्हते. अचल बेटावरती त्याच ठिकाणी साधना केली, त्याच ठिकाणी नामसाधना केली, गुरुची आराधना केली. काशीनाथ बाबांनी शेवटच्या क्षणाला बाबांना दर्शन देऊन तत्वोपदेश केला. ही बाबांची एकनिष्ठता आहे, बाबांच्या जीवनातलं पाहायला मिळतं. कासवांचा जो गुण आहे तो गुण बाबाच्या ठिकाणी पाहायला मिळतो. चौथा कासवाचा गुण आहे सजगता. कासव चालत असताना अगदी सावधगिरी बाळगत असतो महाराज. कासव जर रस्त्याने चालला तर सावधगिरी बाळगून तो रस्त्याने जात असतो. एखादा आघात झाल्याबरोबर लगेच आपली इंद्रिय ताब्यात ठेवत असतो.
हा कासवाचा गुण आहे. संत महात्मे सुद्धा सजग असतात महाराज. परमार्थाची साधना करणाऱ्या प्रत्येक साधकानं सावधान राहावं. मग कशापासून सावधान राहावं? लोकेशनापासून, दारेशनापासून, वित्तेशनापासून परमार्थिक साधकांनी सावध राहावं. आणि हे बाबांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं महाराज. आपल्यावरती विकाराचा आघात होऊ नये म्हणून बाबांनी कितीतरी वर्ष आमच्या कुणाळीमध्ये कधी मुक्कामाला आल्यानंतर संभाजी बिराजदार म्हणून त्या व्यक्तीचं नाव आहे, त्यांच्या घरामध्ये यायचे बाबा मुक्कामाला. आणि तिथं आल्यानंतर आंघोळ केल्याबरोबर नियम झाल्याबरोबर बाबा त्या मंडळीकडून, त्या संभाजीदादाच्या पत्नीकडून रोज 1 ग्लास लिंबाचा पाला वाटून घ्यावं आणि ते फडक्यामध्ये गाळून 1 ग्लास रसाचा लिंबाच्या पाल्याचा रस प्यावं. किती सजगता आहे महाराज. विकाराचा आघात आपल्यावरती होऊ नये म्हणून लिंबाचा रस पिऊन इंद्रियावरती विजय मिळवला. ही सजगता सोपी नाही. किती सावधगिरी बागली. आई वडील भेट द्यायला आले होते परंतु आई वडिलांना सुद्धा परिचय दिला नाही. किती सजगता. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामहा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख शोधनैर गच्छन्ते मुढा पदमव्ययम तत्. हे अंतःकरणामध्ये मोह निर्माण होऊ नये, अंतःकरणामध्ये स्नेह निर्माण होऊ नये म्हणून ओळख सुद्धा दिली नाही. ही परमार्थातली सजगता आहे. बाबांच्या जीवनामध्ये हे सगळे लक्षणं तंतोतंत लागतात महाराज. आपल्याकडे वेळ जास्त नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं, मौलींनी सांगितलं महाराज, कंप्लीट अर्धा तास आपली वेळ पुढे चाललेली आहे. 1 मिनिटच घेतो फक्त. शेवटचा प्रसंग आपल्यासमोर सांगतो. बाबांच्या जीवनामध्ये कासव चालत असताना नैरंतर्य, कासवाचा हा एक गुण महत्त्वाचा आहे. कासव चालत असताना जी गती आहे, सातत्य, नैरंतर्य म्हणजे सातत्य, एक सातत्य कासवाच्या जीवनामध्ये पाहण्यासारखं मिळतं. एक गती आहे, त्या गतीप्रमाणे तो कासव चालत असतो. तसं परमार्थ क्षेत्रामध्ये सातत्य अत्यंत महत्त्वाचं आहे महाराज, अत्यंत महत्त्वाचं आहे. जी आपण नियम केलेला आहे त्या नियमाला कधीच न चुकणं हे जीवनातलं सातत्य आहे. आणि बाबांच्या जीवनातलं हे सातत्य बाबांनी शेवटच्या क्षणापर्यंत टिकवलं. ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुकोबा माऊली महाराजांनी सांगितलं बाबांच्या जीवनातला प्रसंग. बाबा दवाखान्यामध्ये ॲडमिट होते. दवाखान्यामध्ये ICUमध्ये नेलं होतं आणि बाबांचा नियम होता आंघोळ झाल्यानंतर हनुमान चालीसा वाचायचं. हनुमान चालीसा वाचल्याशिवाय पाणीही पित नव्हते आणि हनुमान चालीसा वाचल्याशिवाय नाश्ताही करत नव्हते. हा बाबांचा नियम होता. पण तो दवाखान्यामध्ये नेल्यानंतर ॲडमिट केल्यानंतर बाबांच्या जीवनामध्ये 1च दिवस हनुमान चालीसा हुकली होती, चुकली होती. त्यावेळेस बाबा ढसा रडत होते म्हणतात. हे सातत्य परमार्थिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे सगळे गुण बाबांच्या ठिकाणी आहेत. कासवाचा दृष्टांत देण्याच्या पाठीमागचं भगवंताचा हेच आहे. कासवाच्या ठिकाणी जे गुण आहेत ते संत महात्म्यांच्या ठिकाणी असतात. आणि असे गुण कासवाच्या ठिकाणी असल्यामुळं भगवंतांनी कासवाचा दृष्टांत देऊन सांगितलेला आहे. संत महात्मे सुद्धा अशाच पद्धतीने त्यांचं जीवन राहतं. आणि पुन्हा सांगतात, इंद्रियाने इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. संत महात्म्यांचं स्थितप्रज्ञ महात्मा कोणाला म्हणायचं? इंद्रियाचे जे विषय आहेत त्या विषयांना जो ताब्यात ठेवतो त्याला स्थितप्रज्ञ अशा प्रकारचं म्हणतात. आणि हे सगळा विषय आपल्या बाबांच्या ठिकाणी लागतो. झालेली सेवा सद्गुरू काशीनाथ महाराजांच्या चरणी, सद्गुरू उज्ज्वलन बाबांच्या चरणी, भगवान श्री पांडुरंग परमात्म्यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. आणि या उत्सवामध्ये जे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत झाडून काढण्यापासून पार कीर्तन करेपर्यंत ज्यांनी निष्ठेने सेवा केली अशा सर्व गुरुनिष्ठ मंडळींच्या चरणी एकदा विनम्रपूर्वक अभिवादन करून आमचे लवटी गुरुजींच्या चरणी, सर्व सप्ताह कमिटीच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्णविराम देतो. बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो, बाबा आम्हीही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून परमार्थाच्या वाटचालीमध्ये निघालेलो आहे, परमार्थाची वाटचाल करतो आहोत. आमचंही जीवन तुमच्यासारखंच परिपूर्ण व्हावं, आमचंही जीवन तुमच्यासारखंच कसलाही कलंक न लागता निष्कलंक अशा प्रकारचं जीवन आमच्या जीवनामध्ये ही स्थिती प्राप्त हो, एवढीच बाबांच्या चरणी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून सेवेला इथंच पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. सद्गुरु उज्ज्वलानंद बाबा महाराज की जय. गुरुर्दैव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. या बाबाच्या संकल्प सोहळ्याच्या निमित्तानं जमलेल्या माझ्या सर्व भाविक मायबा बंधू आणि भगिनीनो, गेली 6 दिवस एवढ्या तन्मयतेनं, एवढ्या आपुलकीनं, एवढ्या जिव्हाळ्यानं, एवढ्या आपुलकीनं, एकजुटीनं, कळकळीनं, तळमळीनं, एवढ्या आनंदानं ओतप्रोत होऊन आपण एवढं कार्य महाराजाचं सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न करत आहात. खरोखरच मला एवढा आनंद झालेला आहे. जे भक्त हृदयाच्या हृदयापासून कार्य करत असतात ते देवाला तर प्रिय होतात, परंतु बाबाला अत्यंत प्रिय, कारण बाबाचे आपण सगळेच लाडके आहोत. म्हणून म्हणावंच वाटतं, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला. किती आनंद झालेला म्हणून सांगावं, कारण या गुरुच्या कार्याचं, गुरुच्या राहिलेल्या संकल्पनेचं, संकल्पाचं, इच्छेचं तिच्यामध्ये मूर्त स्वरूप आपल्याला द्यायचं आहे. हे कुणीच करू शकत नाही या जगतामध्ये. काय आपल्या मनामध्ये निर्माण झाली भावना, ज्या संपूर्ण भाविक भक्तांच्या मध्ये या आचरबेट देवस्थान, या देवस्थानचे जे जे सर्व काही सेवेदारी आहेत, जे भाविक भक्त आहेत, मला वाटतं काय आनंद त्यांच्या मनामध्ये निर्माण भरलेला होता. बाबाला बघितल्यानंतर काय आनंद त्याला होतो काही सांगताच येऊ शकत नाही. आणि म्हणून एवढा आनंद या बाबाच्या संकल्पपूर्तीसाठी, बाबांची इच्छा होती. आपण भाग्यवान आहोत खरोखर. जे 4 धाम म्हणलं जातं ना, 4 धाम आपले आता संपले. इथं आता कुठे जायची गरज नाहीये. बाबाने 4 धाम घडवून आणलेलं आपल्या जीवनामध्ये. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. बाबानं आपल्या जीवनामध्ये या 4 धामाची यात्रा, म्हणजेच पहिल्यांदा बाबांनी 13चा सप्ताह सुरू केलेला होता. 13चा सोहळा. या भक्ताची परीक्षा घेण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये होतं. गोरोबा काकाच्या त्या पावनभूमीमध्ये पहिला सप्ताह बाबांनी केलेला आहे. तिथंही हजर असलेले आपले भाविक भक्त आहेत. दुसरा सप्ताह महाराजांनी ही क्षेत्र आळंदी, ज्ञानियाचे राजे माऊलीच्या आळंदीच्या ठिकाणी हा दुसरा सोहळा साजरा करून घडवून आणला. सगळे साक्ष तिथले सुद्धा. तिसरा सोहळा या भक्ताचे शिरोमणी असणारे, वैरागाचे मूर्तिमंत प्रतीक असणारे, ज्यांनी परमार्थाचा कळस चढवला असे तुकोबाराय, तुकोबारायच्या पावन नगरीमध्ये महाराजांनी तिसरा सोहळा घडवून आणला. आणि चौथा सोहळा बाबांची इच्छा होती. बाबांची इच्छा जरी असली, संकल्प असला तरी सुद्धा बाबांची इच्छा असताना त्यांनी प्रगट केलेली इच्छा, त्या प्रगट केलेल्या इच्छेला मूर्त स्वरूप देण्याचं काम आपण करत आहोत. बाबा निश्चित प्रत्येक जण सांगितलं की बाबा या सप्त्यामध्ये आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी सगळ्याला बघतोय, सगळे मला बाबा दिसतात. कारण ही भावना बाबांनी आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी जे दिसतंय ते बाबांनी निर्माण केलेलं आहे. म्हणून माऊलीच्या शब्दामध्ये असं म्हटलं जातं, हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत ना मूर्ता केले आपणाईशी अर्जुना. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. आणि ही भावना महाराजांनी, बाबांनी आपल्यामध्ये मनामध्ये निर्माण केली. आणि चौथा जो सोहळा होता,
इच्छा असताना ते घडवून आणलेलं नाही. परंतु यदा कदाचित बाबाला वाटलं असेल अगोदर आपण जाऊन बसावं पांडुरंगाजवळ आणि पांडुरंगाजवळ जाऊन सांगावं देवाला की देवा मी तुझ्या या पावन क्षेत्रामध्ये सोहळा साजरा करण्यासाठी येत आहोत आणि आमचे भाविक भक्त भोळे भाविक भक्त हजारोच्या संख्येने इथे येणार आहेत, त्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी तू सज्ज हो. यदा कदाचित बाबा थांबले असते सांगण्यासाठी आणि म्हणून ते बाबा अगोदर पुढे आले आणि पुढे येऊन त्यांनी आपल्यासाठी आपला सोहळा व्यवस्थित पार पाडावा व्यवस्थितरित्या. आज किती आनंदी आज आपण पाहतो ना, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर अशा या पावन नगरीमध्ये विठुरायाच्या नगरीमध्ये यदा कदाचित आपण समजा सगळ्याला जर म्हटलं चला सप्ताह कुणाचा दुसऱ्याचा कुणाचा तर सप्ताह म्हणलं तर कोण आलं असतं का? दुसऱ्या कुण्याही महाराजाचा असेल मोठे महाराज असतात, आता येऊन गेले जेवढे महाराज होते तेवढ्या महाराजा सप्ताह चला तर म्हणला असतो आपण आलो असतो का? 100% आपण आलो नसतो. पण बाबाचा सप्ताह म्हणल्यानंतर काय हृदय उचंबुळलं ते काही सांगताच येऊ शकत नाही. मी माझ्या जीवनामध्ये सांगतो, मी कुठल्याही कीर्तनाला कुठल्याही महाराजांच्या बडा असो मोठा असो कुठल्याही महाराजांच्या कीर्तनाला गेलेलं नाही. बाबाचं जिथं कीर्तन असेल तिथं जातीनं हजर राहणार. ते प्रेमच निर्माण केलं होतं बाबाने. प्रत्येकाला तुम्ही बसलेल्या सगळ्यांना विचारा बाबा कुणाचे आहेत? प्रत्येक जण म्हणतो माझे आहेत, बाबा माझे आहेत. प्रत्येकाला वाटायचं बाबा माझे आहेत. प्रत्येकाला वाटायचं बाबाने मला बोलावं, प्रत्येकाला वाटावं बाबा माझ्या घरी यावं, प्रत्येकाला वाटायचं बाबाने डोळे भरून माझ्याकडे पाहावं. प्रत्येकाच्या हृदयामध्ये असं वाटायचं की बाबा हे एवढे प्रेमळ सात्विक सहनशील प्रत्येकाच्या हृदय अंतकरणामध्ये बसलेले. आणि म्हणून प्रत्येकाला त्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं सोनं घडून आणण्याचं काम, उजळून काढण्याचं काम, आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम, आपल्या जीवनाचं सार्थक करण्याचं काम, आपल्या जीवनामध्ये मोक्ष देऊन देण्याचं काम, आपल्या जीवनामध्ये भक्तिमार्ग निर्माण करण्याचं काम, आपल्या जीवनाला कुठेतरी आकार देण्याचं काम, आपलं आचार विचार आणि उच्चार हे चांगले असावेत यासाठी बाबांनी आपल्या जीवनामध्ये पूर्ण कायापालट घडवून आणला. आणि 4था सोहळा या पंढरीच्या नगरीमध्ये साजरा तुमच्या आमच्या सहकार्यांच्या सहकार्यानं होतोय. हे एकट्याचं काम नाहीये. तुम्ही सगळ्यांनी भक्तांनी ठरवलात म्हणून हा सोहळा सुरू झालेला आहे. एकटा हरिगुरुजी काही करू शकत नव्हता, संजू काही करू शकत नव्हता. त्यांना आधार दिला या सगळ्या भक्तांनी की बाबाचा हा संकल्प आहे, चला आपण सगळे पुढे होऊ आणि बाबाचा हा संकल्प पूर्ण करू. हे प्रेम आहे आणि हे प्रेम निर्माण झाल्यामुळं हा 4था सोहळा या ठिकाणी होतोय. म्हणजेच 4 धाम 4था सोहळा हा इथं होतोय. म्हणजे 4 धामाची यात्रा संपली, आपण पावन झालो की नाही? किती भाग्यवान आहोत आपण. मग एवढं भाग्य आपल्याला मिळालं ना. आणि म्हणून असे गुरु जीवनामध्ये मिळणं भाग्य लागते. त्याला उगाच सहजासहजी मिळू शकत नाही. हा अनेक गुरु आहेत, संधी साधू आहेत, काही ढोंगे आहेत, आपल्या त्याच्याकडे बघायचं नाहीये. परंतु आपल्या बाबाकडे पाहिल्यानंतर काय म्हणजे कुठले कुठलेच बघायला कुठून आलेले लोक सगळं कामं सोडून सगळे अगदी घरा बायकासहित एवढ्या आमच्या माता भगिनी आलेले आहेत का? कामं नाहीत का घरी? एवढे मोठे काम आहेत. केवळ बाबावर श्रद्धा, केवळ बाबावर निष्ठा, जीवनामध्ये आपल्याला दिशा देणारा. कारण जीवनाची दुर्दशा होण्याच्या अगोदर त्या जीवनाला दिशा देण्याचं काम महत्वाचं आहे. दिशा देण्याचं काम बाबांनी केलं आणि म्हणून ते आज आपल्या जीवनामध्ये एक कायमचे देव होऊन बसलेले आहेत. आणि असे गुरु महात्मे भेटणं दुर्लभ, परंतु आपल्याला भेटले. आपण भाग्यवान आहोत. आपल्या अगोदरचे जे होते त्यांना काही मिळालेलं नाही, आता याच्या पुढे काहीच माहीत नाही. पण आपण एवढे भाग्यवान आहोत, बाबाच्या सहवासामध्ये बाबाच्या सानिध्यामध्ये आपण फिरलेलो आहोत. काय भाग्य आहे आपलं. आज काय सोहळाय, दररोज काय आठवण आहेत वेगवेगळे, काय दररोज जेवणाचा मेनू वेगवेगळा. कमी काय पडायला तयारच नाही. त्या आमच्या एका भक्ताच्या त्या सासऱ्याच्या जावयानं त्याच्या पंक्तीमध्ये ते टरबूज पाठवून दिले होते.
ते बाबाचा ते विचारलो मी अजून संपलं ते कसं. त्यानं सांगितलं बाबाचा हात लागलेला ते संपतच नाहीत म्हणला. जिथं जिथं बाबाचा हात लागलेला आहे तिथं कमीच पडू शकत नाही. प्रत्येकाला वाटायचं बाबा आले पाहिजे, बाबाचा हात लागला पाहिजे. म्हणून आज बाबा या ठिकाणी हजर आहेत. म्हणून हे आपल्याला रम्य सोहळा, असा भव्य दिव्य सोहळा आज प्रत्येकाच्या नजरेमध्ये. आज आम्ही पंढरपुरामध्ये गेल्यानंतर सहज चर्चा ऐकली. आतापर्यंत बरेच हप्ते झाले आमच्या पंढरपुरामध्ये. एवढा भव्य दिवस सोहळा चालत असलेलं एकमेव आहे. हे कशाचं द्योतक आहे? आपल्या बाबाची कुठेतरी निष्ठा आहे. त्या निष्ठा आपण त्याच्यावरती ठेवलेल्या आहेत. त्या निष्ठेला कुठेतरी कलंक न लावता चांगल्या पद्धतीने आपण हे कार्य करतोय, सगळे मिळून कार्य करतोय. म्हणून हे बाबाचं मोठेपण, आपल्या देवाचं मोठेपण, आपल्या गुरुचं मोठेपण हे जगामध्ये सर्वात मोठं आहे. आणि म्हणून आपण त्या बाबाला असं म्हणलेलं आहे, गुरु माता, गुरु पिता, गुरु आमची कुळदैवता, थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. गुरु संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, गुरुवीन देव तुझा, पाहता नाही त्रैलोकी. गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दुष्टांचे दंडन, गुरु पापाचे खंडन नाना परी करीत असे. आणि म्हणून मला आज जी ओवी घ्यायची आहे या ज्ञानेश्वरीमधले, या गुरुच्या संदर्भातली, म्हणून साधकात तू माऊली, पिके सारस्वत तुझी ये पाऊली, या लागी तुझी सावली नसंडेची. या बाबाच्या संदर्भामध्ये आपल्याला जे विचार करायचा आहे, मला खरंच कधी कधी एवढा आनंद वाटतोय. माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो मी. असं म्हणजे प्रत्येकाला वाटायचं ना, आताच महाराजांनी सांगितले ना, कासवाचं एक हे दिले ना दृष्टांत. ते कासवाचा त्याच्यावरून मला आठवलं, कासवाला जी पिले असतात काशविणीला पिले, त्या पिल्याला ती कासव कधीही चारा पाणी आणू पाजत नाही. पण ती कासवी तिची माय त्या पिलाकडे ज्या वेळेस पिले सोडून बाहेर जाते, त्यावेळेस ती थोड्या अंतरावर गेल्यानंतर ती माघारी फिरून डोळ्यानं नजर कटाक्ष टाकते तिच्यावरती, त्या पिलावरती. आणि कटाक्ष टाकला त्या पिलावरती तर त्या पिल्याची भूक भागते, तृप्त होतात. तसं आपल्याला सुद्धा वाटायचं, बाबाकडे आपण गेलं, बाबांनी जर आपल्याकडे नुसतं उगं बघितलं डोळे भरून, एवढं समाधान वाटायचं आहे की नाही? सगळ्यांना वाटत होतं की नाही? एवढा आनंद वाटायचा. बाबा उगं नुसतं कधी मी आळंदीमध्ये देहूमध्ये बघितलेलं, प्रत्येक बायका सुद्धा आमच्या माता भगिनी, महाराजांनी जरी बोललं, एक माता दुसऱ्या मातेला महाराजानं बोलले मला आज, कसं काय विचारले काय, म्हणजे एवढा आनंदानं म्हणजे जणू काय त्या हृदयाच्या हृदयातून त्याला प्रेम निर्माण झालेलं. बाबांनी बोलले मला, बाबांनी मला बघितले, बाबांनी डोळे भरून पाहिले, असं म्हणजे एवढं प्रेम बाबाबद्दल. मला वाटतं जगा या पृथ्वीवरती अशा बाबासारखा माणूस जन्माला येणं दुर्मिळ आहे. म्हणून असे महात्मे कबीरदास ठिकाणी सांगून जातात, मूरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए, अरे मूरत तो जाती रही किरत कब भून जाए, मरावे परी कीर्ती रूपा उरावे. बाबांनी जी कीर्ती केली आहे एवढी अजरामर आहे, काय सांगावं. आणि म्हणून त्या बाबावरतीचं जे प्रेम आहे, बाबाच्या सान्निध्यामध्ये आपण राहिलो, एवढं बाबाच्या सान्निध्यामध्ये राहिलो म्हणजे एवढं मोठं भाग्य आहे आपलं. ऐका नाही, या पंढरी नगरीमध्ये एवढा मोठा सोहळा होतोय, काय भाग्य आहे आपलं. कुणं घडवून आणलं? बाबानं घडवून आणलं. कुणामुळं घडवून आणलं? आपल्यामुळं घडवून आणलं. का घडवून आणलं? याच्यामध्ये काहीतरी बदल, यांना कुठेतरी भक्ती मार्ग निर्माण करावा. माझे भक्त, माझ्या भक्ताला एक जीवन चांगलं मिळावं, त्यांच्या जीवनामध्ये चांगली दिशा निर्माण व्हावी, दुर्सेव होता कामा नये. कारण ते माझे लाडके आहेत, ते माझे आवडते आहेत, ते माझ्या हृदयातले आहेत. आणि म्हणून रात्रीच्या एका महाराजांना सांगितलेलं होतं, ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने हनुमंतरायला विचारलं होतं, हनुमंता तू कोण आहेस म्हटल्यानंतर हनुमंताने सांगितलं होतं प्रभू रामचंद्राला, ए बघा देवा, मी या देहाचा जर विचार केला, देहाचा विचार केला तर मी तुझा दास आहे म्हणून सांगितलं.
या जीवाचा जर विचार केला तर मी तुझा सखा आहे म्हणून सांगितलं, आणि आत्म्याचा जर विचार केला मीच आत्मा रामाय, मीच रामाय म्हणून सांगितलं. फाडून आपली छाती दाखविले प्रभू भगवान आहे ना. एवढं सामर्थ्य म्हणून आपल्याला सुद्धा तेवढा विश्वास निर्माण झालेला आहे. असं बाबा कुठे आहेत म्हणल्यानंतर आपण सांगू शकतो ना, बाबा इथं आहेत. प्रत्येकाला वाटतं बाबा इथं आहेत. आणि हे भाग्य, ही श्रद्धा आपल्यामध्ये कशी निर्माण केली? बाबाने ते निर्माण केलेलं आहे ना. आणि म्हणून असे होणं दुर्मिळ आहे. म्हणून साधका तू माऊली, म्हणून तू आमची आहेस. तुझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे बाबा, तुमच्याकडे एवढं आमचं सामर्थ्य आहे. ज्ञानाचं सामर्थ्य आहे, भक्तीचं आहे, अन्नदानाचं आहे. काय बाबाच सांगूच नाही, किती सांगावं, काय सांगावं. त्या देहूमध्ये सप्ताह सुरू होत असताना त्या पाण्याची कमतरता भासत होती, आणि म्हणून तिथं जो चालू होता सोहळा, तिथं स्वयंपाकाचं काम, तिथं एक बोर होतं. ते बोरला त्या मालकानं सांगितलं की पाणीच येत नाही म्हणून सांगितलं. काय केले की बाबाने काय नाही, तेव्हापासून ते बाबाने हात लावला, तो बोर सुरू झालं. ते मी परवा गेलो होतो, अजूनही चालू आहे का? चालूच आहे म्हणले अजूनही. एवढी रिद्धी सिद्धी प्राप्त झालेला बाबा साक्षात परमेश्वर. मला वाटतं माझ्या पुढे यदा करायची पांडुरंग प्रत्यक्षात जरी देव आला आणि माझे बाबा जरी आले तर मी अगोदर कोणाकडे जाऊ जर म्हणलं तर मी बाबाकडे जाणार. कारण गुरु गोविंद दोनो खडे काके लागो पकावीच असं म्हणतात ना. कारण गुरुने आमच्या जीवनामध्ये काहीतरी निर्माण केलेलं आहे ना. एवढा समाज निर्माण इथं येतोय, कुणामुळे येतोय? बाबामुळेच येतोय ना. एवढं बाबाचं सामर्थ्य. आणि म्हणून बाबा म्हणून साहुली न संधीची. तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे, एवढा भांडार आहे, एवढा भक्त माधुर्य आहे, एवढा जिव्हाळा, एवढी आपुलकी आहे. तुमच्याकडून जेवढं घ्यावं तेवढं कमीच आहे. आणि म्हणून तुमच्या चरणाशी सातत्यानं राहावं, तुमच्या पांघरुणाखाली सातत्यानं राहावं, तुम्ही दाखवलेला मार्ग सातत्याने चोखाळावा. याच्यासाठी तुमची सावली, तुमचा आश्रय सोडावाच वाटू शकत नाही ह्या ओवीचा अर्थ असा. कारण जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी संत भेटणं, महात्मे भेटणं फार महत्वाचं आहे. आणि हे घडवून देण्याचं काम आता इथं कुठून कुठून आलेले भक्तमार संत बघा हो. किती 200 महाराज आहेत इथं, कीर्तनकार 200 कीर्तनकार आहेत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेले गायक इथं आहेत, मृदंग वादक इथं आहेत. कुणामुळे आले हे? बाबामुळेच आले ना. काय सामर्थ्य बाबामध्ये, काय मला आश्चर्य वाटतंय. कुठले कोण बाबा आणि कुठल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले हे गायक आहेत जे येऊ शकत नाहीत, पण ते जातीने इथं आलेले आहेत. किती महाराज आहेत तुम्ही बघा, मोजून बघा ना. कीर्तनकार किती आहेत, प्रवचनकार किती आहेत, संगीतकार किती आहेत, वादक किती आहेत, गायक किती आहेत. इथं चाली म्हणायला हे मिळणार गेले, वेळ मिळणार गेले, त्यांना हे भेटणार गेले. काय म्हणजे प्रेम बाबाबद्दलचं. आणि म्हणून साधका, हे पांडुरंगा, हे माझ्या माऊली गुरुमाऊली, तुझी सावली सोडावंच वाटू शकत नाही असं प्रत्येकाला वाटतंय ना. असे अनेक किस्से बाबाच्या जीवनामध्ये. केवळ बाबाने आपलं जे जीवन आहे, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कस्तविती परोपकारे, संतां बाबाची संगत आपल्याला लाभली. आपण भाग्यवान आहोत. उगाच साधं नाहीये. आणि म्हणून त्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये वाटचाल करत असताना असे भेटणं फार दुर्मिळ असतं. परंतु भेटले, जे दुर्लभ असतात ते भेटले, म्हणून आपण एवढे भाग्यवान आहोत. सांगताच येऊ शकत नाही. आणि म्हणून कधी कधी मला वाटतंय, त्या देवाला सुद्धा मला वाटतंय की बाबामध्ये आणि आमच्यामध्ये असणारं जे प्रेम आहे, जी श्रद्धा आहे, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. मनातली जी शक्ती आहे आमच्या देवा पांडुरंगा, आमच्या बाबाबद्दल असणारी जी श्रद्धा आहे आमची, कदापिही कमी होणार नाही. मी छाती ठोकपणे सांगतो, बाबाचं कार्य ज्या ज्या ठिकाणी उभा टाकलेलं आहे तिथं आमचा हा भक्त अगदी या तिन्ही माध्यमात, तन मन आणि धन
या तिन्हीनंही आजार राहू शकतो. प्रत्येकाला तुम्ही विचारा, बाबाचं काय रे उभा टाकलं म्हणलं, काय म्हणजे स्फूर्ती आहे की एक चार्जिंग केल्यासारखंच वाटते माणसाला. बाबाचं कार्य म्हणलं ना, प्रत्येकाला वाटतंय ना, सगळ्यांना आहे का नाही, हे सगळ्यांनाच वाटतंय. काय बाबा म्हणजे एवढं प्रेम आपल्यामध्ये. आणि म्हणून मला वाटतंय की बाबासारखे माणसं निर्माण होणं, आपल्या जीवनामध्ये कायापालट घडवून आणणं, आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम असे संत करू शकत असतात. काय काळ आहे त्यांचा, किती दिवसाचा आहे, पण अख्खा पूर्ण महाराष्ट्र आज डोक्यावर घेतोय. आज कुठले कुठले महाराज सुद्धा आपल्या महाराजाबद्दल, आपल्या बाबाबद्दल एवढे उद्गार काढले, तेवढे जबरदस्त. त्यांना सुद्धा बाबा म्हणजे देवाच्या पुढच्या पराकुडचे आहेत असं काही असं त्यांना वाटलेलं आहे. एवढा महात्मा येतो काय, एवढ्या वर्षामध्ये संपूर्ण परिसरामध्ये हे युवलेश्वर रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी आणि मोगरा फुलला, एवढं भक्तीचं झाड त्यांनी निर्माण केलं. काय सामर्थ्य आहे. जाणी जो मनाशी आपले विश्वचे आहे उगे जाणिले, जिंकिता मनाशी आपले विश्वचे अंगी जिंकिले असं म्हणलं जातं. बाबांनी हे सगळं पाहिलं, बघितलं, कळालं आणि त्याला दिसून आलं की आता यांना कुठेतरी मार्ग दाखवला पाहिजे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते येतात, ते आले, ते त्यांनी घेतलं. म्हणतात ते तुका म्हणे माझं धाडीली निरूपा, मला तिथून पाठवून दिलेलं आहे. कशासाठी पाठवलेलं आहे, शिवी तो हा रस वाटीतो अनुका, मी जो रस घेतलेला आहे तो रस तुम्हाला देण्यासाठी आलेला आहे आणि तो रस तुम्ही घेताय. तो रस जीवनामध्ये एवढा आनंद देणार आहे, एवढा आनंद, आनंदाची डोई आनंद तरंग, एवढा आनंद बाबांनी आपल्या जीवनामध्ये निर्माण करून दिला. म्हणून प्रत्येकाला असं वाटत होतं की बाबाच्या कार्यामध्ये कदापिही आपण कसर करता कामा नये. आणि म्हणून आज कसं चाललंय, कसं उरलंय, उगा आपण जर साधा जर विचार केला, बाबा तर नाहीत, 100% बाबा म्हणजे अदृश्य रूपानेच असतील ना, पण आता साकार रूपाने तर नाहीत. परंतु कसं चाललंय उगं जर विचार केला आपण, सगळा तेवढा पसारा तिकडं, ती माल येऊन पडलेला, ते सगळं स्वयंपाक कसं चालू आहे, दररोज वेगवेगळे आयटम चालू आहेत, अजून तेही जेवढंच पाहिजे तेवढं चालूच आहे, कमी नाहीच. सगळं अगदी व्यवस्थित कसं चालू असेल बाबा. गावामध्ये सप्ताह करायचं जर म्हटलं तर एकावर एक होत्यात. वाचायला कोणी ते वाचन कर, पारायणाला कोणी येत नाही गावामध्ये. तुम्ही बघा, पारायण गावामध्ये चालू असतं ना, पारायणाला चिल्ले पिल्ले बसवावं लागतं. उगं ज्याला काहीच वाचता येत नाही, चिल्ले बसा रे बसा म्हणणार. आणि इथं आवडीनं आलेले आहेत बाबाच्या सप्त्यामध्ये. काय हजारो वाचक आहेत. किती आनंद वाटत असेल माझ्या बाबाला. वा वा, माझे भक्त माझा हा संकल्प तरीच घेऊन जात आहेत. आणि म्हणून बाबाचे डोळे भरून येत असतील, म्हणून मला आनंद वाटतोय की या सर्वांच्या पायाची नतमस्तक व्हावं, साष्टांग दंडवत घालावं की तुम्ही हे कार्य इतकं निर्वाजपणे चालू ठेवत आहात. त्यांच्या विश्वासाला तडा न देऊ देता ते कार्य त्यांचं संकल्प सिद्धीस नेऊ शकता. म्हणून मला सुद्धा वाटतं तुमच्या पायाची साष्टांग हमेशा नित्य दंडवत घालत राहावं. एवढं सामर्थ्य बाबाने आपल्यामध्ये निर्माण केलेलं आहे. विश्वास तेवढाच निर्माण केलेला आहे, श्रद्धा तेवढीच निर्माण केलेली आहे, आपुलकी तेवढीच निर्माण केलेली आहे, जिव्हाळा तेवढाच निर्माण केलेला आहे. म्हणून प्रत्येकाला वाटत बाबा माझे आहेत ना. उगाच साधे नव्हते. एवढं सामर्थ्य त्या बाबांनी या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून तेजपुंज माणूस ज्या वेळेस निर्माण होता आपल्या जीवनामध्ये आहे ना, आणि म्हणून जिथं जिथं बाबा गेले तिथं कुठंच कमीच नाही. प्रत्येकजण सांगतोय बाबा आले होते, काहीच कमी नाही होते पासून. काय सामर्थ्य असेल हो. कधी कधी मी विचार करतो ना, माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो मी एक 15 वर्षापूर्वी माझा पूर्ण, आता हे जे बोलतोय ना बंदच होतं माझं सगळे, हे तर ना माझी बंद होती सगळी महाराज, सगळी बंद होती, बोलणं माझी बंदच. आता माझा स्पीचचा म्हणजे शिकवण्याचा व्यवसाय माझा, आता कॉलेज बंद, आता बंद, हे तोंड बंद झालं म्हणजे बंदच ना सगळं. आता काय करावं, नोकरी जाणार, काय करावं आता प्रश्न पडला ना. मी सगळा पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक ह्या जिथं जिथं मोठे मोठे दवाखाने आहेत सगळा भाग पालथा घातलेला. सगळे दवाखाने मोठे मोठे, स्पेशल जंतर मंतर, देव धर्म बाबा सगळे पालथे घातले.
पालते करून उताने बी केले, सगळे सगळे बघितले, सगळे काही उपयोग झालेले नाही. मग आम्ही ते सगळे म्हणायचे ना, मालावरली मंडळी सगळे आचली बेट देवस्थानचे महाराजालाच विचार ना. आता महाराजाकडे मी म्हणलो बाबा महाराजाकडे सारखं चालू आहे मी, महाराज माझ्याकडे हमेशा यायला लागले तर मी चालू आहे. बाबाने फक्त रिलॅक्स व्हा, रिलॅक्स एवढंच म्हणलेलं आहे. पण येतंय काय जात काहीच म्हणले नाही, तर कसं करावं. पण माझं चालूच ना, आयुर्वेदिक घे, ॲलोपॅथिक घे, होमिओपॅथिक घे, इकडं जा तिकडं जा. काही जणांना विचारलं तर बाबा काही वेगवेगळे सांगायचे ना. पण विश्वास कसा आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, एकच देव असावा, त्यालाच विचारलं पाहिजे. म्हणून बाबा हा सर्व, तुम्ही बघा ना एवढ्यापैकी दुसऱ्याला कोणीच मानत नसतील मला, जेवढं बाबा मानत असतील ना. तुम्ही सगळे बाबालाच म्हणतात ना, दुसऱ्याला मानूच शकत नाही. मी निश्चित सांगतो, जसं मी मानतो तसं तुम्हीच म्हणताय ना. म्हणून बाबावरती निष्ठा श्रद्धा होती. आणि म्हणून बाबाने सांगितलं, मी विचारलो बाबाला, आणि बाबा कसं म्हणलो हे आता बोला तर येत नव्हतं ना. दिले ना, चिठ्ठी लिहून द्यावं लागत होतं, बोलणं बंदच. काय झालं असेल होय महाराज, आता ते काय मला तर काही कळायलं नाही. मग बाबा मग आता एका डॉक्टरने सांगितलं पॅरालिसिस झाले मला, ओकल काढला पॅरालिसिस. मग पॅरालिसिस झाले म्हणजे तर कुठं वाकडं तिकडे व्हायला पाहिजे ना, हे ना, नाहीच ना. तरीसुद्धा मी त्या शेतामध्ये ती दोऱ्या घालत बसलं. महाराज तिथं आले. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, उगं निवांत राहावं म्हणलं होतं ना, महाराज म्हणले. पण ऐकावं लागतं ना, सगळ्याचं ह्याचं ऐकावं त्याचं ऐकावं. कुण्यात कशानंतर कमी होईल, माणसाची धडपड असते ना. तरीसुद्धा मी बाबाला विचारायचं, सगळे म्हणायचे बाबाकडेच जा. घडलाय कसं आहे, गुरुसुद्धा काय करत असतो जीवनामध्ये, केव्हा काय घडवून आणायचं हे ओळखत असतो. आणि म्हणून कधी कधी मला वाटतंय बाबानं या सगळ्या परिसरातल्या काही लोकांचे आपत्ती आपल्याला ओढावून घेऊन सगळ्याचे कामं करून निघून गेलेत की काय, असं मला कधी कधी वाटते. आणि एक दिवशी घडलं काय प्रसंग, म्हणजे 6 महिने नव्हता आवाज, 6 महिने बंदच सगळं. मग त्या 6 महिन्याच्या नंतर मग आपले ते हासुरीचे माऊली महाराज आले. माऊलीच्या त्या गावामध्ये सप्ताह चालू होता आणि ती कीर्तनाची सेवा घेण्यासाठी आले. मग तिथंच महाराजापाशी बसलो होतो मी. मग म्हणले महाराज म्हणले, आणि आवाजच नाही, मग ते कसं देऊ म्हणलो मी. मग त्यावेळेस महाराजांनी ते संजय राठोडला सांगितले, संजू अरे ते दूध तर घेऊन ये, सरचा आवाजच निघणार गेले, तू दूध घेऊन ये म्हणून सांगितले. 1 ग्लास दूध घेऊन आला त्यानं, आणि ते दूध अर्धा ग्लास मला दिले आणि अर्धा ग्लास त्यांनी घेतले. काय घडलं न जाणू काय, मला काय कळायला मार्ग नाही. दुसऱ्या दिवशी माझा आवाज सुरू झाला. हे सत्य घटना आहे. आणि म्हणून तेव्हापासून महाराज, तेव्हापासून मी अजूनही एकही गुरुवार चुकवलेला नाही. कुठे जरी असलं तरी मी तिथं जाऊ शकतो. समजा ना विलाजानं जर राहिलं, कधी कधी त्या पुण्याला माझी मिटिंग अशी, बाबाच्या कृपेनं मी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा अभ्यासक्रम तयार होतो. राज्यशास्त्राचा महाराष्ट्र राज्याचा अभ्यासक्रम तयार होतो. त्या अभ्यासक्रम समितीवरती आहे मी. बाबाची कृपा ही. मग कधी कधी मिटिंगला गेल्यानंतर तिथून आल्यानंतर मी अटेंड केलेलं आहे, पण चुकवलेलं नाही. कारण बाबाची कृपा आपल्यावरती झालेली आहे. बाबा कधी काय करते सांगता येऊ शकत नाही ना. म्हणून असे गुरु या आपल्या जीवनामध्ये भेटणं हे भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा मला ते बाबा मिळाले, संगत मिळाली, आणि म्हणून त्यांची संगत किती श्रेष्ठ आहे हे सांगून मी संपवतो. 1-2 मिनिटं घेतो गुरुजी, बरोबर का? वेळ का जास्त गेली? एक उदाहरण दृष्टांत देऊन मी संपवतोय. किती महत्वाची संगत आहे आपल्या बाबांचा संगत, बाबांचा सहवास किती महत्वाचा, किती भाग्याचा आहे. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझे पाऊली. काय पिकतंय तुमच्या या चरण मळावरती, काय सांगावं. किती मळे येतं की काय की काय नाही की सांगता येऊ शकत. सगळं भांडार, उघडलेले भांडार, माल किती आहे की कोणकोणता आहे काय की काही कळायला मार्ग नाही. एवढा माल आहे बाबाच्या या भांडारामध्ये. म्हणून आपण लय भाग्यवान आहोत. बाबाचा सहवास आपल्याला भेटलेला आहे. ज्याला मिळालं नाही ते दुर्भाग्यच म्हणायला काय हरकत नाही ना. अजूनही वाटतं, नुसतं फोटोकडे बघितल्यानंतर आपलं मन भरून येते, है ना. आणि महाराज त्यावेळेस प्रत्यक्षात बघितलं तर किती चांगलं वाटत होतं, आहे की नाही. म्हणजे संगत महत्वाची. आणि म्हणून घडलं काय, एक प्रसंग सांगतो मी. संगत किती महत्वाची, बाबाची संगत आपल्याला भेटली, ते संगत किती महत्वाची मी सांगतोय. घडला प्रसंग असा, विश्वामित्र हे
महान तपस्वी. आणि त्या विश्वामित्रानं तपश्चर्या किती हजार वर्ष केलेली होती? 60,000 वर्ष तपश्चर्या केलेली होती. पण तपश्चर्या करत असताना आता साधू, आता गुरुजी महाराजांनी सांगितले साधू कसा असावा, मवाळ मृदू, ते कसं आहे सगळ्या अशा पद्धतीचा असावा, मवाळ रसाळ मधाळ, तिच्यामध्ये सगळ्या बाबी असाव्यात. परंतु हे विश्वामित्र एवढा रागीट तापटी माणूस, 60,000 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा माझ्यासारखा कोण नाही, म्हणजे अहंकार, मीच भाव निर्माण झाला ना. मग त्या विश्वामित्राला 60,000 वर्ष केला, माझ्यासारखा कोणीच नाही. मग त्या काळामध्ये वशिष्ठ हे ज्ञानी, वशिष्ठ ऋषी हे फार ज्ञानी. वशिष्ठाला वाटलं काय सांगावं, म्हणला एवढं मोठं तपश्चर्या करतोय, चांगलं करतोय, 60,000 वर्ष काय केलेलं आहे, पण हिच्यातला अहंकार जात नाही. आता कोण सांगावं तिच्याकडे? सगळ्याला सांगून बघितलं, जावारे तेवढं जाऊन त्याला सांगा तर एवढं मोठं तपश्चर्या केले, पण तिचा अहंकारच निघण्या गेले. अहंकार काढून टाका म्हणून सांगा म्हणून वशिष्ठानं कुणाकुणाला सांगितलं. पण त्यानं सांगितले बाबा ते तुम्ही बघा म्हणले, तिच्याकडे जाणं म्हणजे विस्तवा पुढे जाणं आहे, आम्ही काय जाणार नाही, आणि म्हणून तुम्ही जाऊन बघा म्हणले. आणि म्हणून वशिष्ठालाही राहवलं नाही, एवढा अहंकारी माणूस एवढा केलेला आहे, आणि म्हणून जावं म्हणले आपणच. वशिष्ठ गेले. आणि वशिष्ठ गेल्यानंतर मग विश्वामित्र बघितलं एवढा महान महात्मा, ज्ञानी महात्मा आपल्याकडे आलेला आहे. कारण गुरु म्हटल्यानंतर गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजत. जसं चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, राहू तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरिक, वनी तेथे दाहक आहे ना, सुमने तेथे वने, वने तेथे सुमने, सुमने पालिंगणे. या सगळ्या गोष्टी असू शकत असतात या महात्म्याकडे. आणि म्हणून तो महात्मा वशिष्ठ ऋषी या मित्राकडच्या घरी गेला आणि सगळा आदर सत्कार विश्वामित्रांनी केला. बोलणं चालणं झाली, इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. कसं चालले काय नाही म्हणले, महाराजा सप्ताह कसं चालू आहे काय नाही. सांगितलं काय लोक करल्यात राहावं आनंदानं, मला आनंद वाटला म्हणून सांगितलं वैशिष्ट्यानं. काय सांगावं राव, ते उज्ज्वलन बाबा म्हणून आहेत बघा, त्या उज्ज्वलन बाबाचा सप्ताह काय लोक करल्यात तू आनंदानं, आपण बी आहोत की म्हणले गुरुजी. म्हणून बघा त्याचा कसं करले तर जाऊन बघा म्हणलं सांगितलं. एवढा मोठा आनंदानं करता येते, पण आपल्यामध्ये एकमेकाबद्दल एवढं भरलेलं आहे, तुझं माझं माझं तुझं द्वैत हे भरलेलं आहे. त्यानं म्हणलं ठीक आहे बरोबर, चांगलं आहे ना सगळं ठीक आहे, हो सगळं ठीक आहे म्हणला. बरं ठीक आहे म्हणजे सगळं व्यवस्थित सत्कार केला, राहिलं जेवण खाणे केले. आणि 1-2 दिवस राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी निघाले तिसऱ्या दिवशी. आणि निघाल्यानंतर त्याने सांगितलं आता निघालात तर तुम्ही काहीतरी आदर सत्कार मानपान करावा लागतं तुमचा. आता म्हणून त्या विश्वामित्रानं सांगितलं हे बघा मी असा मोकळा माणूस ऋषी, माझ्याकडे काय द्यायला. आणि मग त्यानं सांगितलं मी 60,000 वर्ष तपश्चर्या केलेलं आहे, माझ्या 60,000 वर्षातल्या 1,000 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ मी तुम्हाला देतो. ठीक आहे. आणि म्हणून काय द्यायला नव्हतं ना, 1,000 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ देतो म्हणून दिलं. आणि निघाले वशिष्ठ ऋषी. मग वशिष्ठानं सांगितलं बरं जसं मी तुमच्याकडे आलो होतो तसं तुम्ही एक दिवशी माझ्याकडे या. ठीक आहे म्हणले विश्वामित्र. आणि विश्वामित्र काही दिवसानंतर मग त्यांच्याकडे गेले, पटकन सांगतो मी. आणि त्याकडे गेले आणि गेल्यानंतर मग आता हे पाहिलं त्यांनी, आता एवढा मोठा बाबा आला आहे, त्याचं बी मानपान आपण करावं ना. आपण कसं आहे टिट फॉर टॅट जसं करावं ना, ज्यानं तसं जसं केलं आहे तसं आपणही करावं ना, आहे की नाही. नाहीतर काही काही माणसं केलं असेल आपल्याकडे काय. तुम्ही अलीकडे बघा ना, आता आपल्या पोराच्या लग्नामध्ये एखाद्यानं जर फ्रीज भेट दिलं तर तिच्या पोराच्या लग्नात आपण काहीतरी तेवढ्यात किंमत देऊ की नाही, का तांब्या देव तेवढ्याच किंमत द्यावं का नाही. हे माणसाचं बघून तर करायला पाहिजे ना. आता त्यानं 1,000 वर्षाचं तपश्चर्याचं फळ दिलेलं आहे. मग आता हे विश्वामित्र इथं आलेले आहेत ना, मग आता आपण काय द्यावं. तर त्यानं म्हणला माझ्याकडे काहीच नाही म्हणला तर द्यायला. बरोबर आहे हो, तुम्ही दिलो 1,000, तुमच्याकडे 60,000 वर्ष होतं, 1,000 दिलो तुम्ही, ठीक आहे, माझ्याकडे काय द्यायला. मग त्यानं म्हणला काहीच नाही म्हणला माझ्याकडे, पण हे काय म्हणला संताच्या संगतीतला जो लाभ आहे एवढा मोठा आहे. आणि म्हणून मी
तुम्हाला माझ्या संतांच्या संगतीतल्या एका क्षणाचा लाभ तुम्हाला मी देतो. याला राग आला. बोल शिवाय दिलं ना त्याला विश्वामित्राला, या वैशिष्ट्याला एवढा मोठा ज्ञानीपुरुष तो वैशिष्ट्य, त्याला भडाभडा बोला ना. 1000 वर्षाचा तप दिलं होतं, तू काय दिलास मला? मूर्खाचं का बोललो? बोलायला लागलं त्याला ना. आता माझ्याकडे तेवढंच आहे म्हणला, मग आता काय करावं? नाही म्हणला. मग राग बोलत असताना ह्याला बी आला राग. बघू म्हणला तुझं शेत का माझं शेत बघू म्हणले. हा मग आता काय करायचं? जाऊ म्हणले. कुठं जाऊ म्हणले? आता जाऊ म्हणले महादेवाकडे जाऊ, त्या ब्रह्मदेवाकडे. त्यानं म्हणले अगोदर गेले ब्रह्मदेवाकडे. त्यानं म्हणजे पटकन मी सांगतो, मी सगळ्याकडे देवाकडे गेले. देवाने सांगितले बघा आम्हाला तसलं तुमचे काही वादविवाद जे निर्माण झाला आम्हाला काही सोडवायचं नाही बाबा, तुमचं तुम्ही बघा म्हणले ना. तुमच्या वादामध्ये आम्हाला पडायचं नाही, कारण तुम्ही मोठे दोघं बी मोठे आहात आहे ना. दोघांच्या भांडणामध्ये आपण पडणं म्हणजे फार विचित्र आहे ना. सहज महाराज या व्हॉट्सअपवर एक विनोदाचा भाग बोलतो का हे पडलं होतं. म्हणजे भांडण चालू असताना, दोघांचं भांडण चालू असताना ते आपण काय करावं, आपण काय करावं असं म्हणलं होतं. तर विनोदाने काय सांगितलं होतं, दुसऱ्याचं भांडण चालू असताना आपण खाली बसावं म्हणजे मागच्याला बघता येते. म्हणजे एवढे विचित्र सध्याच्या काळामध्ये. मग आता हे सगळे ह्यानं विचार केला, आता आपण काय करावं म्हणले. ठीक नाही म्हणले. ब्रह्मदेवाने टाळलं, विष्णूनंही टाळलं आणि शंकरानं सुद्धा टाळलं. आम्हाला नको ह्याच्यातलं काहीच माहीत नाही म्हणले. मग शेवटी शेषनारायणकडे गेले. सांगितलं, शंकरानं सांगितलं, हे बघा मी कैलासामध्ये राहणार, मला काय कळते तिथं मधला. तुम्ही मोठे 60 वर्ष तपश्चर्या केला आणि तुम्ही ज्ञानी, तुमच्या पुढे माझं काय म्हणला. बघा म्हणजे जाऊन तिकडे शेषनारायणकडे गेले. शेषनारायणकडे कोण गेले? विश्वामित्र आणि वशिष्ठ दोघे गेले. हे वाद चालू होता ना. तुझं श्रेष्ठ तपश्चर्या श्रेष्ठ की माझं एक क्षणाची लाभ श्रेष्ठ. गेले तिथं शेषनारायण होते. शेषनारायण सांगितलं ठीक आहे बरोबर आहे तुमचं, पण एक म्हणला माझ्या डोक्यावर ही पृथ्वी आहे, माझ्या डोक्यावरचा भार काढा. जो कोणी काढल्यानंतर मी सांगतो म्हणला, मग तुझं श्रेष्ठ का हेच श्रेष्ठ आहे ना. मग त्यावेळेस विश्वामित्राला सांगितलं, विश्वामित्रजी चला म्हणले तुमचं. विश्वामित्रानं त्या धरतीमातेला वंदन केलं. हे धरतीमाते, मी माझ्या 60,000 वर्षातल्या 5,000 वर्षाचं तुला पुण्य प्रदान करतो. तू डोक्यावरून बाजूला, शेषाच्या डोक्यावरून बाजूला हो. झाली नाही. 5 सांगितलं, 10 सांगितलं, 30, 40, 50 किती वर्ष तपश्चर्या होती? 60 वर्ष. तिच्यातलं 1,000 वर्ष दिलेले होते. राहिली किती? 59,000 वर्ष. विश्वामित्रानं पूर्ण 1 ते 59,000 वर्षापर्यंत सांगितलं त्या धरतीमातेला, हे धरतीमाते मी माझ्या जीवनातल्या केलेल्या तपश्चर्याचं फळ 59,000 वर्षाचं फळ तुला दान करतो, प्रदान करतो, बाजूला हो. हल्ली नाही, थोडी सुद्धा हल्ली नाही. विश्वामित्राला राग आला आणि थोडं अभिमानानं 60,000 एवढी तपश्चर्या दिला मी, काहीच हल्ली नाही. तुम्ही लिशाने आहोत बघा आता तुमच्यानं होते का काही. वशिष्ठाला मला मग वशिष्ठाने सांगितलं, हे बघा धरतीमातेला वंदन केलं आणि सांगितलं, हे धरतीमाते मी माझ्या जीवनामध्ये फक्त संतांच्या संगतीमध्येच राहिलेलं आहे आणि त्या संतांच्या संगतीमध्ये राहून मिळालेला जो लाभ आहे तो फक्त 1 क्षणाचा दान पुण्य, 1 क्षणाच्या पुण्याचं तुम्हाला मी दान करतो, बाजूला हो म्हणल्याबरोबर पृथ्वी बाजूला झाली. काय कमाल आहे. मला सांगायचं काय, बाबाचा सहवास आपल्याला एवढा महत्वाचा. 1 क्षणाचं पुण्य दान केल्यानंतर पृथ्वी जर हलते तर एवढा आपण पुण्य करतोय.
लकलका आला पाहिजे ना. एवढं सामर्थ्य आपल्या पदी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आपण बाबाच्या या संकल्पपूर्तीच्या माध्यमातनं जमा झालो. तो सोहळा आनंदानं साजरा करतो. शेवटचा दिवस उद्या. मला आनंद वाटतोय. तुमच्या पायाशी खरोखर साष्टांग दंडवत घालावं वाटते मला. एवढं भावनाशील, एवढं मोठ्या अंतकरणात तुम्ही करताय. या गुरुजीला कधी मोठा आधार दिलात, ते पुढे तुम्ही चला, आम्ही आहोत. आणि म्हणून एवढा मोठासा कार्य होतोय. म्हणून मला सातत्यानं तुमच्या पायाशी हमेशा 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 नतमस्तक व्हावं वाटतं. आणि म्हणून अशीच भावना, अशीच प्रेरणा बाबांनी आम्हाला देत राहावी. आमच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करावा. तमसो मा ज्योतिर्गमय, असतो मा सद्गमय, मृत्युं मा अमृतगमय. अशीच भावना उत्तरोत्तर दिवसेंदिवस आम्हाला बाबांनी द्यावी. बाबाचे जे जे कार्यक्रम असतील ते कार्य करण्याचं धाडस आम्हाला द्यावं. उलट ऊर्जा आम्हाला देत राहावी. आम्हाला चार्जिंग हमेशा करत राहावं. एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि झालेली सेवा बाबाच्या चरणी, सर्व तुम्हा साधू संतांच्या चरणी, कारण तुम्ही घडून आणणार ते सगळं बाबाच्या चरणी, तुम्हा साधू संतांच्या चरणी, तुम्हा माता भगिनीच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत घालून सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिभक्ती. आणि 15 वर्षाच्या काळामध्ये बाबांची सेवा ते सातत्याने बेटावर करत आहेत. जो आर्थिक भाग आहेत हेबाडे गुरुजींकडे. आता उद्या ह्याच्यापेक्षा जरा निराळ जेवण असेल. ह्याच्यापेक्षा काय तर त्या ठिकाणी जे काही जमा होते ती देणारी जी माणसं असतात, ती माणसं कधी सुद्धा ती माझं म्हणत नाहीत. आणि कुठल्याही वस्तूवरचा जी अहंता, जी ममता ज्या वेळेला सुटते त्यावेळेला ती प्रत्येक वस्तू प्रसाद होत असते. उद्या कोणी साखर दिलेला असणार आहे, कोणी गहू दिलेले असणार आहेत. देणारी माणसं पण तिथं असतात. परंतु ते म्हणणार नाहीत की हे गव्हाचं पोतं माझं आहे, ते देवाच. आणि ज्या वेळेला सगळं देवाचंच म्हणलं जातं त्यावेळेला तो प्रसाद होत असतो. केवळ जेवणाच्या बाबतीतलाच प्रसाद म्हणू नका बरं का. प्रसादाची व्याप्ती, प्रसादाची व्याख्या खूप मोठी आहे. जे जे काही आपल्याला मिळालं आहे, विद्वत्ता मिळाली असेल, संतती मिळाली असेल, जे काही तुम्हाला वैभव प्राप्त झालं असेल प्रपंचातलं, परमार्थातलं, तो परमात्म्याचा प्रसाद आहे. आणि प्रसाद एकट्यानं खायचा नसतो, प्रसाद वाटायचा असतो. म्हणून उद्याचं जे आहे ना, हे ज्ञानदेवानं काय मागितलं? प्रसाद मागितला. पसाय याचा अर्थ होतो प्रसाद. आणि तो प्रसाद सगळ्याला मिळावा की जेणेकरून अंतकरण शुद्धी, भावाची शुद्धी. ज्ञानदेवाला जर पाहायचं जर झालं, ज्या वेळेला ज्ञानदेवाने ही रचना केली, आताचे जे पंडित आहेत ना त्यांनी मान तुकवावी लागते. ह्यांचं साहित्य पाहिल्यानंतर ज्या ज्ञानेश्वरीमध्ये तत्वज्ञानाचे हिरे आहेत, अध्यात्माचे मोती आहेत, दृष्टांत अलंकार यांचे मोती आहेत, इतकं मराठी भाषेला सुशोभित केलं ज्ञानोबा माऊलींनी. आणि इतक्या कल्पना मांडलेत. जसं समुद्रातून मंथन केल्यानंतर अनेक प्रकारची रत्न निघाली, तसं ज्ञानोबा माऊलीच्या मराठी भाषेच्या मंथनातून ज्ञान पौर्णिमेचा चंद्र निघालाय. ज्ञानामृताचे कुंभ आहेत, कल्पना विलासाचे सडे, जेणेकरून कस्तुरी मिश्रित सडे, सुगंधित, असं सगळं वैभव तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे. योग क्रियेचा ऐरावत इथंच. अशा ज्या दुर्मिळ अशा गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या, त्या सगळ्या गोष्टी ज्ञानदेवाने तुम्हाला आम्हाला दिल्या, मिळवून दिल्या. आणि सांगून टाकले आपल्याला की जेणेकरून की ही जी वैभव मागितलं ना तुम्ही, आम्ही जर मागायचं जर झालं तर काय मागू? तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. काल खूप मोठ्या व्यक्तीने ह्याच्यावर प्रकाश टाकलाय. आम्हाला काही त्याची बरोबरी करता येणार नाही. परंतु मी त्याच्या पुढचं एक पद घेतलं, पाऊल. कोणतं? की ओवी घेतली आहे. फक्त विषय निराळा आहे. आता त्याची रचना अशी आहे बघा. ज्ञानदेवानं मागितलेलं आणि आपण मागितलेलं. ज्ञानदेवानी जे मागितलं त्याला भक्तीचा सुगंध आहे.
आणि आम्ही जे मागतो त्याला वासनेची दुर्गंधी आहे. म्हणून आमच्या कल्पना किंवा आमचं मागणं पूर्ण होत नाही. खऱ्या अर्थानं मागणं भूषण आहे का दूषण आहे? मागितल्यानंतर माणसाला वजन येते का? नाही. परंतु संत जे मागतात ते स्वतःसाठी मागत नाहीत. स्वतःसाठी मागितलं जातं ती असते याचना. स्वतःसाठी ज्याला मागितलं असतं ना त्याला म्हणतात याचना. याचना म्हणजे भीक. आणि सर्वासाठी मागितलं जातं त्यावेळेला ती होते प्रार्थना. ज्ञानोबा माऊलींनी प्रार्थना केली, ही अलौकिक आजोड बेजोड अशी मागणी आतापर्यंत कुणाला आली नाही. पहिल्यांदा जर माझ्या कल्पनेप्रमाणे इतकं मोठं ज्ञानदेवाचं वैभव एखाद्याला पाहावं वाटलं की ज्ञानेश्वर महाराज मला ज्ञानेश्वरी दिसतील का, तर निश्चित दिसतील. पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत, अर्जुन, संजय, धृतराष्ट्र ह्याच्या पलीकडचा दुसरा कोणताच विषय नाही. पण शेवटच्या 9 ओव्यामध्ये ज्ञानदेव दिसतील आम्हाला. देवा त्यांचं अंतकरण कळेल. अंतकरण ओलं व्हावं लागतं, गदगद व्हावं लागतं. आणि ज्या वेळेला गदगद झालं त्यावेळेला भावाचे शब्द उमटतात. प्रेमानं ओलं व्हावं लागतं. कशाला प्रेम म्हणावं? ज्ञानदेवाची ही प्रार्थना म्हणजे प्रेम आहे. प्रेम आम्हाला कळालेलंच नाही कशाला म्हणावं. ज्याच्यामध्ये उपासना असते त्याला प्रेम म्हणावं. तुम्ही आम्ही ज्याला प्रेम म्हणतो त्याच्यामध्ये वासना असते. आणि वासना ही विषयाची वासना असेल आणखीन कुठली असेल ती वासना परमात्म्यापर्यंत घेऊन जात नाही. ही लागते सद्वासना. अंतकरण सगळं आत्मस्वरूपानं जोडलेलं असल्यामुळं, मी तू हा त्यांचा भेद संपल्यामुळं आपण जसे आहोत तसंच आपण विश्व ही तसंच असावं असं मोठ्या माणसाला वाटत असते बरं का. जो चांगला डॉक्टर असतोय त्याला वाटते दुनिया निरोगी असावी. परंतु जे पैशाच्या मागे लागलेले असतात ना ते मेले तरी त्याला ऑक्सिजन देतात, जेणेकरून त्याला डॉक्टर कोणी म्हणते असं. आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. पण ज्ञानदेवाचं अंतकरण बघायचंय. त्यांनी मागितल्यात पहिल्यांदा की जेणेकरून सुरुवात झाली सगळी संपली. गीता संपली, ज्ञानेश्वरी संपली आणि ज्ञानदेवाने हात जोडले. आत्ता शब्द आहे आताचा. ह्या जगामध्ये जे काही दैन्य आहे, हे जीव सगळे भटकत हिंडतात, आहेत एका वस्तूचे, परंतु त्यांच्यापासून ते दूर झालेत, हे जुडलेले नाहीत. हे ज्या वेळेला जुडतील त्यावेळेला आनंद होणार आहे. आणि हे जग सगळं आनंदी असावं असं ज्ञानदेवाला वाटलं. कार्यक्रम संपला गीतेचा, ज्ञानेश्वरीचा. आणि आता म्हणजे केव्हा बघा, मी आत्ता पसायदानाची थोडीशी कल्पना तुम्हाला दिली. मी मघा आताचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल. मघा मी तुम्हाला ज्ञानदेवाचं व्यक्तित्व किंवा महत्व तुम्हाला सांगितलं. मघा म्हणून किंवा बोलून किती वेळ झाले? एक क्षणी झाला नाही. पण आत्ता बोललेले एका शब्दाला मघा म्हणावं लागलं मला. आणि ज्ञानदेवाने 750 वर्षापूर्वी आता हा शब्द लिहिलाय. तो आजही आता आहे, उद्याही आता आहे, कालही आताच होता. हा वर्तमान काळातला आहे. आता ह्याचा कधी अंत होत नसतो. म्हणून जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत हा आता जिवंत राहणार आहे. याचा अर्थच असा की ज्ञानदेवानी जे काही मागितलेलं आहे ते या सूर्यचंद्राचा अस्तित्व असेपर्यंत जी जीवसृष्टी निर्माण होणारी आहे त्या जीवाला ह्याची गरज आहे. म्हणून आता एकेका शब्दाला एवढं महत्व आहे. आता म्हणजे काय? तुम्ही आम्ही म्हणतो अर्थ पोपटपंची बोलतो बरं का, आपण पोपटासारखे शब्द बोलता आणि नेमकं आपल्याला त्यातला वर्म कळत नाही, मर्म कळत नाही. खूप व्यापक अर्थानं केवळ पहिल्या ओवीमध्ये त्यांनी प्रार्थना केल्या. शेवटच्या ओवीमध्ये त्यांनी त्यांच्या गुरुनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. मध्यंतरी 2 रूपकात्मक ओव्या वापरल्यात. 2 रूपकाच्या, एक आशीर्वादाची आणि एक मागणीची. 4 ओव्या गेल्या, 9 मधून 5 ओव्या गेल्या. तर 5 ओव्यामध्ये माझ्या मतीप्रमाणे 14 प्रकारचं मागणं आहे. कोणतं मागणं आहे? तर
पहिलं मागणं जर कोणतं असेल तर दुष्ट माणसाच्या मनातला वाकडेपणा निघून जावा. कारण जे वाईट आहे ना तेच अगोदर निघून गेलं तर मग त्याला चांगलं कळतं. डॉक्टर ज्या वेळेला औषध देतात त्यावेळेला अगोदर येणेमा करतात बघा. पोटातली सगळी घाण काढून टाकतात आणि मग इंजेक्शन मग दवा देत असतात. घाण निघून गेली की दवा काम करत असते. ह्या जीवाला लागलेली दुर्गंधी आहे दुष्टपणा. आपण दुष्ट आहोत का नाही स्वतः तपासून बघा. आपला फोन आपल्याला लागत नसतो. आपलं काही जे पाप आहे किंवा वाईट वृत्ती आहे ती आपल्याला कळत नसते. तपासून घ्यावी लागत असते. कुठून सांगेन मी पुढे की जेणेकरून बघा परमात्मा जन्माला यायचा होता तर जन्माला येण्या अगोदर वाट बघत होते कारण मारायचं होतं ना. पण अजून आमची 5 महिन्याची मुलगी पोटात आहे तोपर्यंत आम्ही मारायला तयार होतो. दुष्ट का इष्ट आम्ही काय करू लागलो ह्याचा विचार आपल्याकडे आहे का? आम्ही किती मतलबी आहोत, किती स्वार्थी आहोत. आणि ह्या दुष्टामुळे इतकं मोठं पाप होतंय आणि त्या पापाचं वजन आपल्यावर होतंय हे आपल्याला माहिती आहे. कळतंय का? कारण स्वार्थानं सगळे आंधळे झालेले होते. तुम्ही आम्ही सगळे स्वार्थानं आंधळे झालेले असल्यामुळं आम्हाला पुढचं काहीच परिणाम माहित नाही. बघा सज्जन माणसं विषाचंही अमृत करतात पण दुर्जन माणसं अमृताचंही विष करतात. अमृताला विष बनविते. इतकी दुर्जनता तुमच्या आमच्यातली सगळी त्यांनी पाहिली. आणि दुष्ट हे सगळ्या मानवाच्या विकृतीचं बीज आहे आणि बीजच नष्ट व्हावं म्हणून पहिल्यांदा म्हणलंय वाईट आहे ते नष्ट व्हावं. खळांची व्यंकटी सांडो दुष्ट माणसाच्या मनातला वाकडेपणा निघून जावा. ज्ञानोबा माऊलीचं पहिलं मागणं प्रत्येक ओवीला 1 तास लागेल बरं का. त्याच्यातले तर 20 मिनिटं प्राध्यापकाने घेतले. संयोजकाला मी विनंती करतो प्राध्यापक माणसं ही घंटी वाजल्याशिवाय बंद करत नसतात. मी शिक्षक आहे मी घड्याळावर लक्ष ठेवून करतो बरं का. मी काही अधिक वेळ घेणार नाही. तर खऱ्या अर्थानं ज्ञानदेवानं असं सुचविलंय की जे मागायचं ते तिथंच आहे आणि ती मिळतं कशामुळे तिथंच आहे. डॉक्टरनं रोग ओळखला की औषधाची तजवीज करावीच लागत असते. ज्ञानदेवानी दुष्टपणा नष्ट करण्यासाठी तिथं मागितलं आणि औषधी निर्माण केलं तर या सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मानं दुष्टपणा नष्ट होतो हे ज्ञानदेवाला माहिती आहे म्हणून त्यांनी सांगितलं भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे हे 3 मागण्या. मैत्री कुणाची व्हावी? कामदेव आणि दामदेव यांची मैत्री होऊ नये. नामदेव आणि ज्ञानदेव ह्याची मैत्री व्हावी. ज्ञानदेवाला कुठला अपेक्षित आहे? ज्ञानदेवाला मैत्री कुणाची व्हावी? कुणाला अपेक्षित आहे? ज्यांचा दुष्टपणा निघून गेला त्याची मैत्री व्हावी. ज्याचा वाकडेपणा निघून गेला त्याची मैत्री व्हावी. ज्याला सत्कर्म कळालं त्याची मैत्री व्हावी. की ह्या 3 मागण्या पहिल्या ओवीमधल्या. आणि जर समजा हे जर सत्कर्म नाही जर झालं दुष्टपणा जर कायम राहिला तर पाप होतं आणि पाप भूमीपेक्षा भारी आहे. लक्षात ठेवा. प्रपंच जर चांगला करायचा जर झाला प्रपंच जर चांगला करायचा जर झाला तर बापाला भ्यावं आणि परमार्थ जर चांगला करायचा असेल तर पापाला भ्यावं. की जेणेकरून हे पाप अतिशय वाईट आहे. हे पाप परमात्म्यापर्यंत येऊ देत नाही. म्हणून ज्ञानोबा माऊलीने म्हणलं की दुरितांचे तिमिर जाओ. दुरित म्हणजे पाप. जे दुराचारी जे आहेत ते त्याला दुरित म्हणतात. दुराचार म्हणजे आचार वाईट. वाईट विचारानं पाप घडतं. आणि पाप केव्हा संपतं? जसं आता मी तुम्हाला सांगितलं रोग ओळखाला औषध स्वधर्मानं वागलं की पाप संपतं. आणि ज्या वेळेला ही सगळी वाईट वासना निघून गेली दुष्टपणा निघून गेला सत्कर्म चांगलं करू लागलं की जेणेकरून मित्र चांगले मिळाले पाप निघून गेला आणि धर्माप्रमाणे वागलं की जे जी इच्छा केली ती पूर्ण व्हावी. हे ज्ञानोबा माऊलीचं 6वं मागणं. आता ही एवढं मोठं बोलायचं पाप कशाला म्हणतात सत्कर्म कशाला म्हणावं? आम्हाला तुम्हाला स्वतःच्या बुद्धीनं कळतं का? नाही. म्हणून आम्हाला इथं शिकवायसाठी शिक्षक यावे लागत असतात आणि ते शिक्षक जर कोण असतील तर ते संत आहेत. म्हणून ज्ञानोबा माऊलीनं मागणं मागितलं इथं ईश्वरनिष्ठ माणसंच पाहिजेत. आता ते संत
जेणेकरून ज्यांची पूजा देव करतो अशा संतांची मांदियाळी, एका संताचं सांगितले हरी ऐकणार नाहीत, मांदियाळी व्हावी, विखुरले जावेत संत, की जेणेकरून अशा विखुरलेल्या परिस्थितीमधूनच आमचे उज्ज्वलानंद महाराज एखाद्या निर्जन ठिकाणी जिथं अध्यात्माचा अंधार आहे, आम्ही अज्ञानी आहोत, आणि त्या अज्ञानाच्या बागा फुलविण्यासाठी तिथपर्यंत आले. काय प्रेम दिलं हो, खायला अन्न नाही पण तसबीज कशी गेली, प्रत्येक गावाला माधुकरी लावून दिली, प्रत्येक माझ्या आईला वाटतंय ही महाराज माझी भाकर खाणार आहेत. एवढं प्रेम प्रत्येकामध्ये निर्माण केलंय. आणि असे संत ह्या जगाच्या पाठीवर अवतरित व्हावं आणि प्रत्येक जीवाला ते भेटावं. ज्ञानेश्वर महाराज तुमच्या आमच्यासाठी संत भेटावेत म्हणून परमात्मा पुढे वकिली करतात. तेव्हा संत भेटणं किती दुर्मिळ आहे. भेटलं तर आपण त्याला ओळखू शकत नाही. ते ओळखण्यासाठी काय करावं लागेल? ज्ञानदेवानी खूप प्रयत्न केला पण संताच्या तोडीची उपमास त्यांना सापडली नाही. एवढे मोठे कल्पनेचे खूप मोठे भारी उत्तुंग झेप घेणारे ज्ञानेश्वर महाराज, पण त्यांना ती कल्पना सुचली नाही. हात टेकले आणि 16व्या अध्यायामध्ये म्हणले, तेवी भेद बुद्धीची ये तुळे घालून सूर्यश्लेषाचे कांटाळे, तुकलाशी तू एके वेळे साही जोजी. देवा, तुमची उपमा किंवा तुमची तुलना करावं म्हणून मी सूर्य चंद्र तुझ्या पासंगाला पुरणार नाहीत, असे हिनकस वस्तू तुझ्या पासंगासाठी वापरल्या, ह्याची मला क्षमा कर. म्हणून चंद्राला सूर्याला देखील कमीपणा आहे पण संताला नाही. अशा रूपकात्मक अशा 2 ओव्यामध्ये चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, अशा प्रकारच्या 2 ओव्या. आणि काय सांगितलं की किंबहुना सर्व सुखी. किंबहुना शब्दाची जर फोड केली, बहु ना, बहु म्हणजे पुष्कळ, ना म्हणजे नाही, फार नाही, थोडक्यात सर्व सुखी. सर्व सुखी, सर्व सुख म्हणजे कशाला म्हणावं? सर्व सुख म्हणजे काय? अहो सुख हाच, सुख म्हणजेच परमात्मा आहे. सुखामृताचा डोहो, ज्ञानोबा माऊली म्हणतात, प्रभू तुम्ही सुखामृताचा डोहो, तुम्ही सुखाचे सागर आहात आणि तोच परमात्मा सर्वत्र. सर्वही देही वाचत असताना जर ज्ञानेश्वरी वाचली ना, त्या प्रत्येक शब्दाचं वर्म आणि मर्म लक्षात येईल. जे सर्वत्र सर्वही देही जया ते करिता घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. हे सर्व जर पाहायचं, सर्व जर सर्व म्हणतो ना, सर्व म्हणल्यानंतर आमची सामान्य दृष्टी, पण सर्व काही परमात्मा आहे. पण परमात्मा म्हणजे सर्व, सगळं सगळंच. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तीही लोकी भजी जो जे आदिपुरुखी अखंडित. देवा, की हे सगळे लोक परमात्म्याला भजावेत. हे सगळं मागून झालं. मला वाटलं माझ्या कल्पनेप्रमाणे बरं का, ज्ञानदेवाला वाटलं काहीतरी विसरलंय म्हणून त्याने शब्द जोडला, आणि म्हणजे आणखीन काहीतरी राहिलंय, पूरक जोडलं त्याला. आणि आणि ग्रंथोपजीवीये. ग्रंथोपजीवीये म्हणजे काय? ग्रंथ कुणाला म्हणावं? काय पुस्तक ज्याला तुम्ही आम्ही म्हणतो ना, हे ग्रंथ, हे ग्रंथ आहे, आम्ही तुम्हाला पुस्तक म्हणतो बरं का. पण लक्षात ठेवा, पुस्तक ठेवलं तिथं राहतं, मस्तक गेलं तिथं राहतं. पुस्तक आणि मस्तकामध्ये काय घ्यायचंय? तर मस्तकामधले ग्रंथातले विचार घ्यायचे असतात. आणि तेच, आणि खऱ्या अर्थानं ते मस्तक तसं तेजपुंज जर असेल, सदोदित जर त्याचं चिंतन जर असेल, तर त्याला चौकडे तो परमात्मा दिसेल ना. ग्रंथोपजीवी आहे. ग्रंथ कशासाठी? ज्यामुळं संत तिथं निर्माण केले असताना सुद्धा ग्रंथाची गरज का भासली असावी? एक लक्षात ठेवा, संत म्हणल्यानंतर तर अवतरित मूर्ती आहे. परमात्मा अवतार घेऊन इथे येतात, तुम्हा जगाला सांगतात, आम्हाला तुम्हाला आमच्या स्वार्थामुळे ते कळत नाही, एवढा स्वार्थ भरलो तर झाला आमचा
की आमच्या स्वार्थासाठी आमच्या आई वडिलाला कोर्टात उभा करायला आम्ही मागं पुढे बघणं गेलो. तुम्हाला असे 1000 उदाहरणं देतो मी, की जेणेकरून ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं ना ग्रंथामध्ये, सकळ तीर्थाची ये धुरेची एका माता पितरे. वाचायचं झालं, जगायचं काय? तर ते जे त्यांची वचनं आहेत, ती वचनं जगायसाठी आहेत का वाचायसाठी आहेत? तुम्हाला आम्हाला जन्माला येऊन कमाई करायची आहे. कुठली कमाई? जी पुण्याची कमाई तुम्हाला आम्हाला करायची आहे. पुण्य काय आम्हाला माहीत नाही, ग्रंथ मात्र निश्चित सांगितल्याशिवाय राहणार नाही. ग्रंथानं काय सांगितलंय? अहो ग्रंथानं बोलावं काय, खावं काय, काय प्यावं, कुठं बसावं, कसं बोलावं, ह्या सगळ्या गोष्टी ग्रंथानं सांगितलेत. बघा, तया बाणाची या मांडवात तैसाची रथ देखे निवांत, धुरे बैसला लक्ष्मीकांत. आपण तळी ज्ञानोबा माऊलींनी सांगितलंय की जेणेकरून ते युद्ध चाललेलं होतं आणि बाणाचा असा मांडव झालेला होता. विश्वरूप दर्शन दाखविल्यानंतर त्याला खूप मोठी ग्लानी आली. दिव्य दृष्टी दिल्यानंतर मग सगळं बघितलं, त्यावेळेला तिथंच होता तो, दृष्टी नव्हती. कुठं? धुरे बैसला लक्ष्मीकांत. श्रीकृष्ण वरी बसलाय आणि अर्जुन आपण तळावर बसलाय. मोठा माणूस वरी बसल्यानंतर आपण छोट्यानं कुठं बसावा हे त्याच्यामधून शिकावं, की जेणेकरून एवढ्या बारीक सारीक गोष्टी ग्रंथामध्ये ज्ञानोबा माऊलींनी सांगितलेत. एवढंच नाही, ही विज्ञान, मराठी, इतिहास, भूगोल, तुम्हाला जे जे काही पाहिजे ते, किंबहुना मी तिथं वाचत असताना पाहिलं ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये शिक्षकानं मुलाला कसं शिकवावं हे सुद्धा सांगितलं. हो, हे बहु असो पंडितू, धरुनी बाळकाचा हातू, ओळी लिही सुयक्तू आपणची. लहान मुलाला जर शिकवायचं जर झालं तर त्याच्या हाताला धरून आपण शिकवावं लागतं. ज्ञानोबा माऊलींनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलंय. हे करंट आहे ना, ह्या करंटची उत्पत्ती कशी होते ते अगोदरच सांगून ठेवले, की काय? तया उदकाचे नि आवेशे प्रकटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. पाण्यापासून वीज निर्माण होते, तया उदकाचे नि आवेशे, पाण्याच्या वेगानं वीज निर्माण होते. 700 वर्षापूर्वी ज्ञानदेवानी ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याचीच काय जे पुनरावर्तन किंवा जो शोध आहे तो त्या लोकांनी ते सूत्रात्मक लिहून ठेवले. बरं का, आत्ताच्या आमच्या सरकारनं घेतलेला एक निर्णय आहे, तो निर्णयाचा पॉइंट कुठं सापडाल तर तो ज्ञानेश्वरीमध्ये. पर्जन्य उदकाचा लोटू, विपाये धरी साळीचा पाटू, तो जिरेपरी आफाटू लाभू अति. पर्जन्य उदक, पावसाचं पाणी जमिनीवर पडलं आणि भाताच्या शेताला जर गेलं तर ते अतिशय चांगलंच होतं, पण ते पाणी जिरालं तर त्याचा लाभ अतिशय होतो. हे ज्ञानदेवानी 725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहिलं आणि मग आमच्या सरकारनं सुरू केलं पाणी अडवा पाणी जिरवा. कुठं आहे हे सगळं? हे सगळे तत्व कुठे आहेत? किंबहुना 725 वर्षापूर्वी कापड कसं बनवावं हे सुद्धा ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं. तांतू वाचा ताना, तातू घालता वैराना, तो तंतूची विचक्षणा होय पट. आता तुम्हाला वाटेल कपडे नसतील का? कपडे नसतील का? त्या काळात कपडे विणायचं सुद्धा सांगितलंय. तर असतील का हो कपडे त्यावेळेला? काय चंगळ असेल का तुटवडा असेल? विचार करा. आज आमचा भारत देश स्वतंत्र होऊन किती दिवस झाले? किती? 47 आणि 3 50. आणि जेणेकरून 53 आणि 9 62 72 वर्ष झालेत. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 72 वर्ष झाले. 72 वर्षापूर्वी एक छोटी मुलगी गांधीजीकडे गेली. गांधीजीच्या जवळ गेल्यानंतर तिला प्रेम वाटलं आणि गांधीजीने विचारलं, त्या गांधीजीला विचारलं मुलीनं, बापू तुम्ही कपडे का घालत नाहीत? ती म्हणली मला सदराच नाही बाबा लेवायला, मी आणू का माझ्या आईकडून मागून?
तिनं म्हणली बेटा तू 1 सदरा आणशील, मला 1 सदरा पुरत नाही. ती म्हणली मी आईकडून 2 सदरे आणते, मला 2 सदरे पुरत नाहीत बेटा. तुम्हाला किती सदरे लागतात? मला 40 कोटी सदरे लागतात. म्हणजे 40 कोटी जनता 72 वर्षाच्या पूर्वी उघडी होती, हे विसरू नका. आज जे चंगळ झाले ना त्यामागचा त्याग बघा. मग ज्या 72 वर्षापूर्वी जर कपड्याची एवढी टंचाई होती, 750 वर्षापूर्वी काय असेल? का बरं ज्ञानोबांनी सांगितले नसतील? काय विश्वास ठेवू नये आपण त्यांच्यावरती? हे ग्रंथ कळायचा म्हणजे विश्वासानं समजून घ्यावा लागत असतो. आजकालच्या ही कुणासाठी गरज आहे? ज्यांचं तारुण्य फुलू लागलंय त्यांच्यासाठी हीची गरज आहे. पण इथे येतात सगळे वाळलेले वृक्ष, पाणी घातलं तर न वाटणारे, न फुलणारे, की जेणेकरून ही गरज आहे त्याला त्याची, की जेणेकरून काय की आमचं जीवन घडणार आहे ना त्याच्यातून. आजच्या तरुण पिढीचा विश्वास ह्याच्यावर नाहीच. काहीतरी करते ते लोक म्हणतात. लक्षात ठेवा, आमच्या ह्या पूर्ण त्या सृष्टीतल्या लोकांना विचारा, हीर रांझा, लैला मजनू, सोहनी महिवाल खूप आनंदानं सांगतील. ते लैला मजनूची गोष्ट सांगत असताना एवढे तल्लीन होऊन जातात की बाबा रे, मजनूला ज्या वेळेला मारलं त्यावेळेला लैलाच्या पाठीवर वळ उठले होते. त्यांच्या अंतकरणाला पीळ पडते. जे कोण आहेत ते त्यांना पीळ पडते. लैलाला मारलं तर मजनूच्या पाठीवर वळ, आणि रेड्याला मारलं त्यावेळेला ज्ञानदेवाच्या पाठीवर वळ म्हणलं तरी विश्वास बसत नाही. शोकांतिक आहे ही, शोकांतिक आहे. आणि इथं खऱ्या अर्थानं हा ग्रंथ विश्वासानं वाचायचंय. ग्रंथ हा स्वतःच्या बुद्धीनं कळणारा नाही. ग्रंथ कळण्यासाठी जो जाणकार आहे त्याच्याकडून जाणून घ्यावं लागतंय. ज्ञानोबा माऊलीने शेवटच्या क्षणात सांगितलं, जाणितया सवा गीताची एकली सेवा. जे जाणते आहेत त्याच्याकडूनच हे जाणून घ्या. नसता त्यांनी विपरीत अर्थ काढतील का आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे त्यांनी अर्थ काढतील. ग्रंथोपजीवी याचा अर्थ असा की जेणेकरून ग्रंथात जी दिनचर्या, ग्रंथात जो आचार, ग्रंथात जो धर्म सांगितलेला आहे त्या धर्माप्रमाणे आचार करणं म्हणजेच उपजीविका करणं. कारण बरेचसे लोक असे काही अर्थ काढतात की ते महिन्याला 15 दिवसाला भटजी येऊन सांगतात ना, पंचांग वगैरे घेऊन एकादशी अमुक दिवशीची, पौर्णिमा आहे अमुक दिवशीची, मग त्यांनी काहीतरी म्हणलं म्हणजे आम्ही त्यांना द्यावं, त्यांची उपजीविका व्हावी. नव्हे, तो अर्थ नव्हे. पण तो कोणता अर्थ आहे? ग्रंथाचे सुटसुटीत अर्थ, व्यवस्थित अर्थ, जे आमच्या जीवनोपयोगी आहेत. ह्याच्यातला एकही शब्द टाकाऊ नाही. एक ओवी जरी जगली तर जीवन कृतार्थ होईल. एक जीवन जगली तरी आम्हाला ते कृती काही करता आली नाही, पण भावार्थ मात्र लक्षात येतोय कधी कधी की एकाच ओवीमध्ये खूप मोठा अर्थ आहे. नामदेवासारखे सांगतात की बाबा एक तरी ओवी अनुभवावी. संत हे अवतार घेऊन येणार आहे तुमच्या आमच्यासारखे, मानव जातीच्या कल्याणासाठी येतात. इथं काय होतं? संत म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून देव आणि भक्त. हे देवाचाच विस्तार म्हणजे भक्त. देवाचं प्रेमच हे विग्रहित झालेलं प्रेम आहे की जेणेकरून ती वेगळी नसतात. आणि तसं हे जर गीतेमध्ये जर बघायचं जर झालं, कृष्ण आणि अर्जुन हे वेगळे नाहीत. आणि त्या संबंधानं बोललेली गीता ही पण निराळी नाही. हे प्रेमाचं आस्वादन घेत असतात, करतात आणि करवितात. म्हणून गीता हे सकळ विश्वाचा ग्रंथ आहे. गीता सकळ विश्वाचा धर्म आहे. गीता सकळ धर्माचं माहेर आहे की जेणेकरून ही गीता अर्जुनाला सांगितली. ह्याच्यामधलं ज्ञान अतिशय गुह्य, अगदी अंतकरण उघडं ठेवून जे कधीही कुणाला न सांगितलेलं असं ज्ञान ज्या वेळेला अर्जुनाला सांगितलं, पूर्णपणानं त्याच्या मनपटलावर उठलं. कोण उपजीवी आहे हे ग्रंथ कसा कुणाला कळेल? तर हे सांगत असताना भगवंतानीच अर्जुनाचं वर्णन केले. तू पर्येशी प्रज्ञा, तू अस्तेचीच संज्ञा.
बोलिली या बोलाची अवज्ञा नेनशी करू. मी जे बोलतो त्याची तू आज्ञा मोडत नाहीस, तू प्राज्ञेस. म्हणून तुला मी हे सांगतोय की जेणेकरून दुसरा जर त्याचा गुण जर पाहायचा असेल तर ग्रंथ कुणाला कळेल. ज्ञानोबा माऊली सांगतात, आता आत्मप्रभा नित्य नवी, तेच करुणी ठाण दिवी, जे इंद्रिया ते चोरून जेवी तयशीच फावे. त्यालाच पाहत, त्यालाच मिळेल, दुसरं कुणाला मिळणार नाही. इंद्रियाला चोरून आणि ग्रंथोपजीवी ये. ग्रंथामधल्या अशा पुष्कळ गोष्टी सांगता येणार आहेत बरं का. आम्हाला भूगोल शिकविला आमच्या गुरुजींनी. आम्हाला सांगितलं त्यावेळेला की बाबा सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते. ज्ञानोबा माऊलींनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलं, उदो अस्ताचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीची असता. म्हणजे सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते. हे 725 वर्षापूर्वी. म्हणजे सगळ्या गोष्टी, इतिहास घ्या, भूगोल घ्या, कुठं कुठं आहे ते मी दाखवतो तुम्हाला. कारण मी थोडं त्या बाबतीमध्ये की जेणेकरून ग्रंथ किती जीवनाला आवश्यक आहे. इथं ज्ञानोबा माऊलीनं आपलं स्वतःच्या विद्वत्तेचं प्रदर्शन केलेलं नाही. हे मूल्य, हे तत्व तुम्ही आम्ही जगावं म्हणून हे दान दिलेलं आहे. कृपणता त्याच्याकडे मुळीच नाही. वेद कृपण होता पण गीता कृपण नाही. गीतेनं सगळ्याला सामावून घेतलंय. वेदू संपन्न होई. ज्ञानोबा माऊली सांगतात की जेणेकरून हे जसं आमच्या सप्त्यामध्ये कोणी आला तरी आज आहे ना हे गवादी अन्नछत्र, कुणाला काही बंधन नाही. विचारलं कुणाला बिल्ला आहे म्हणून, तुझ्याकडे आहे काय की तू कुठला आहेस का नाही असं कोणी विचारलं का. हे अन्नछत्र जसं घातलंय तसं हे परमार्थिक भोजन रोज एक 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 ओवी. म्हणजे जसं आमच्या सप्त्यामध्ये दररोज एक स्वादिष्ट पदार्थ मिळाला ना तसं स्वादिष्ट खुराक आहे. आणि तो सगळाच एका परमार्थाच्याच ठिकाणी घेऊन जातो. हे वैशिष्ट्य आहे. हे अद्वैतवाद, ज्याला दुसरं काहीच नाही, एक परमात्माच आहे, हे त्या ठिकाणी ज्ञानोबा माऊलीने ह्या ग्रंथामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि ह्या ग्रंथाच्या आणि माणूस संत म्हणून आम्ही तुम्ही बघतो, आमच्या द्वेषामुळं तो कितीही जरी निर्मळ असला आम्ही त्याला मलिन करण्याचा प्रयत्न करीत असतो. कारण आम्हाला माहीत आहे की आमच्यापेक्षा कोणता माणूस मोठा होऊ नये. आमची वृत्ती आहे, आमचं बोलणं आणि वागणं निराळ आहे, मतलबाचं आहे. पण संत निर्मळ आहेत, त्यांना मतलब माहीत नाहीत. ते विश्वा एवढे व्यापक आहेत. तरी परंतु ते कितीही जरी चांगलं सांगत असले तरी पण आपला त्यांच्यावर विश्वास बसत नाही. मग संतावर जर विश्वास बसत नसला तर ग्रंथावर तर ठेवा. आणि ग्रंथ शाश्वत आहेत. चंद्र सूर्य असेपर्यंत हेच राहणार आहे, ह्याच्या पलीकडे दुसरं राहणार नाही. किंवा पृथ्वीचा प्रलय होऊन जरी काही नवीन निर्माण झालं तरीही ग्रंथ राहणार आहे. म्हणून ग्रंथ ही संपदा आहे. हिच काय, हे शब्द नव्हा, ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हणले. शब्द तोलून बोलायचे असतात. ज्ञानोबा माऊलीने शब्द जोडलेत. शब्दाचा कसा परिणाम असतो माहित आहे. नाही हे निरपेक्ष झालेल्या माणसाला कळतं. हो, जे कोणी निरपेक्ष झालेले आहेत त्यांनाच कळतंय. मतलबाच्या माणसाला काहीच कळणार नाही. धृतराष्ट्र आंधळा दाखविलाय, डोळ्यानं आंधळा नाही, स्वार्थानं आंधळा आहे. डोळ्यानं आंधळे असलेले माणसं धडधडीत कुठेही जाऊ शकतात, पण स्वार्थाची माणसं, स्वार्थानं आंधळे झालेले माणसं स्वतःच्या मुलाला बी पायाखाली तुडवितील, स्वतःच्या बापाला बी तुडवितील. स्वार्थ एवढा बलवत्तर आहे. माझं तुझं तिथं काही कळत नाही. पण संताला सगळे माझ्याच आहेत, माझ्यासाठी, मी त्यांच्यासाठी आहे, ते माझ्यासाठी नाही. संताची एवढी व्यापकता का, तर ईश्वर जसा निरपेक्ष आहे तसे संत निरपेक्ष आहेत. ह्या विश्वामध्ये जेवढ्या जेवढ्या काही वस्तू आहेत त्या वस्तूचा उपभोग घेतलाय का बघा तुम्ही कधी. मी काय म्हणतो लक्षात येईल तुम्हाला. वस्तूचा भोग घेतलाय का नाही. साखरेनं साखर खाल्ली का, आंब्यानं आंबा खाल्लाय का, गाईनं आपलं दूध आपण होऊन कधी पिले का. ते जसं दुसऱ्यासाठी तसं संत ही पब्लिक प्रॉपर्टी आहे. दुनियेला लुटायचं नसतं, संताला लुटायचं असतं, ग्रंथाला लुटायचं असतं. आणि खऱ्या अर्थानं जे कोणी लुटतात
ते खऱ्या अर्थानं भाग्यवान होतात. आणि लूट केली आमच्या उज्ज्वलानंद महाराजांनी. आणि जी काही लूट आणली होती, ज्या ग्रंथातून ही त्याला वैभव मिळालं, जसं आकाशात मेघ येतो, वैभव समुद्राचं असतं, पण सिंचन मात्र चौकड करतो, तसं प्राप्त झालेलं वैभव आमच्या भागामध्ये विखरून टाकलं. जेणेकरून विखरून टाकले म्हणून तर हे सगळं एवढं वैभव दिसतं. इथं देहूत दिसलं, आळंदीत दिसलं, किंबहुना आज पंढरपूरमध्ये दिसतंय. हे कशाच आहे? जोडलेले आहेत मनानं, हे मनानं जोडलेले आहेत. आणि ज्या वेळेला एक वेळा परमात्म्याबरोबर जर आपण जोडलो गेलो तर बाकीचं सगळं तुच्छ वाटते, बाकीचं तुच्छ वाटतं. बघा, इथली आस्वादच असा आहे, इथली नशाच अशी आहे की एक बार ही नशा चढली ही कधीच उतरत नाही. परमार्थामधली नशा कधीच उतरणार नाही, पण दुकानातली नशा मात्र क्षणोक्षणी उतरत असते. आम्हाला कळत नाही, त्याच्यामुळे सर्वस्व आम्ही नागविले जातो. पण खऱ्या अर्थानं हीच आमची संपदा आहे, हेच आमचं दैवत आहे. आणि हे संताच्या रूपानं आमच्या इथं येऊन त्यांनी ही समुद्राची दौलत म्हणजे परमात्म्याची दौलत इतक्या प्रमाणात उधळली की त्याचे आम्ही वाटेकरी आहोत. मला कधी कधी स्वतःला वाटतं, मी बऱ्याच जणाला बोलून दाखवलं बरं का, की संत तर जगाला ओळखू येत नाहीत, पण आमच्या महाराजाला त्यांच्या हयातीतच लोकांनी ओळखलं, ही त्या लोकांचंही भाग्यच म्हणावं लागेल. जिवंत असताना ओळखणं फार अवघड आहे हो. काय किती त्याग असेल, सगळं काही झाकून ठेवलं आपलं आपल्यापाशी, पण दुसऱ्याचे काय, दुसऱ्याचं हित करण्यामध्ये त्यांचा जन्म. जगाचे अंधे फेडी तू, स्त्रियेचे रावळे उघडी तू, निघे जैसा भास्व तू प्रदक्षिणे. का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप, गंगेचे जैसे. नदी जसं सगळ्याचा उद्धार करीत जाते, तसं हे संत ह्या जीवाचा उद्धार करीत हिंडले. आणि मागणं काय मागितले की ग्रंथोपजीवी विशेष लोकी, विशेष करून या ग्रंथाकडे सर्वांनी बघावं, ग्रंथ समजून घ्यावं. आणि शब्द वापरला, द्रष्टा द्रष्ट विजयो होवा वेजी. द्रष्टा द्रष्ट फार मोठं अवघड आहे बरं का हे. द्रष्टा द्रष्ट त्याच्यासाठीच ग्रंथ आहे. जसं गीतेमध्ये जे 700 श्लोक दिले ना, 700 श्लोक, आणि 700 श्लोकाचा सार काढला कोणता, गीतेमधल्या 18व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्ण. एका श्लोकामध्ये संपूर्ण गीता समाविष्ट केली, किंवा संपूर्ण गीतेचा अर्थ एका श्लोकामध्ये आणला. तसं संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अर्थ द्रष्टादृष्ट या शब्दामध्ये आणला, संपूर्ण ज्ञानेश्वरीचं सार. आता द्रष्टादृष्ट वाचत असताना वाचतो, व्याकरणाच्या दृष्टीने मी सांगतो, शब्द दिसायला 4 दिसतात, तसं द्र अर्धा आहे, 2 द्र अर्धे अर्धे, द्रष्ट आणि द्रष्टा द्रष्ट. तर काय करा, द्रष्टा या शब्दामधला काना काढा, द्रष्ट होईल. आणि काना जो लोपलेला असतो त्याचा अ झाला, आणि पुढच्या द्रष्टला जर जोडलं तर ते अदृष्ट होतं. अदृष्ट द्रष्ट व्हावं. अदृष्ट कोण आहे?